एक 2 मिनिटात आपण सेशनला सुरुवात करूया. माझा आवाज व्यवस्थित ऐकायला येतो आहे ना, हे फक्त कॉमेंट सेक्शनमध्ये एक थम्सअप देऊन सांगितलं तरी पण चालेल. म्हणजे आवाज व्यवस्थित येत असेल तर मी 1-2 मिनिटात सुरुवात करते सेशनला. येतोय ना आवाज? करू सुरुवात? ओके. नमस्कार, मी सिद्धी वैद्य. आज सोहम फायनान्शियल सर्व्हिसेस आणि मधुमालती एंटरप्राइजेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सक्षम मन आणि समृद्ध जीवन या विषयावर FB लाईव्ह सेशनमध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मी 2014 मध्ये काउन्सिलिंग सायकोलॉजी या विषयामध्ये मास्टर्स कंप्लीट केलेला आहे. त्यानंतर गेली 6 वर्ष मी सायकोलॉजिस्ट म्हणून हॉस्पिटल्स, शाळा, कॉलेजेस अशा विविध क्षेत्रामध्ये काम करते आहे. आणि 1.5 वर्षापूर्वी मी मुदिता सायकोलॉजिकल वेलनेस अँड काउन्सिलिंग सेंटर या नावाने डोंबिवली पूर्व येथे माझं क्लिनिक सुरू केलं आहे. तर गेले 3-3.5 महिने आपण सगळेच जण एका वैश्विक महामारीला सामोरे जात आहोत आणि त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांच्याच दैनंदिन जीवनावर बऱ्याच प्रमाणात परिणाम होतो आहे. वेगवेगळ्या कारणांनी परिणाम होतो आहे. आपल्या वैयक्तिक जीवनावर परिणाम होतो आहे. काहींना फायनान्शियल प्रॉब्लेम्स येत आहेत, काहींना नोकरीमध्ये प्रॉब्लेम्स येत आहेत, काहींना घरच्या समस्यांमध्ये अडचणी अजून वाढल्या आहेत. तर या सगळ्यामुळे आपल्यावर एक प्रकारचा ताण साहजिकच येतो आहे आणि हे सगळं कधी संपणार याची प्रचंड प्रमाणात अनिश्चितता आहे. त्यामुळे मनावर येत असलेला ताण, अनेक मनात उद्भवत असलेले प्रश्न, अनेक प्रकारच्या शंका या सगळ्या आपल्या मनात आहेत आणि त्याचा साहजिक परिणाम आपल्या मनावर आणि शरीरावर दोन्हीवर होताना आपल्याला दिसतो आहे. त्यामुळेच आपल्याला आपल्या शरीराची जशी आपण काळजी घेतो तशी मानसिक स्वास्थ्याची काळजी घेणं ही सुद्धा अत्यंत गरजेची बाब आहे आणि त्यामुळेच आजच्या या सेशनचं आयोजन आपण केलेलं आहे. सेशनला सुरुवात करण्यापूर्वी मी फक्त जे ऐकतायत त्यांना सांगू इच्छिते की सेशनच्या दरम्यान जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कॉमेंटमध्ये तुमचे प्रश्न तुमच्या ईमेल ID सह लिहा. सेशनच्या शेवटी शक्य असेल तेवढ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देण्याचा प्रयत्न करीन. पण जर काही प्रश्नांची उत्तरं द्यायची राहिली तर तुमचे ईमेल ID जर तुम्ही लिहिलेले असतील तर मी त्या ईमेलवर तुम्हाला उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर सेशनला सुरुवात करूया. मुख्य सेशनला मी एक छोटीशी गोष्ट सांगते तुम्हाला सुरुवातीला. मध्यंतरी एक मेसेज व्हॉट्सअपवर फिरत होता, कदाचित तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी तो वाचलाही असेल. तर एक साधारण 28-30ला वगैरे असा एक मुलगा असतो. त्याच्या आई वडिलांबरोबर तो राहत असतो गावाला आणि त्याची एक छोटीशी नोकरी असते. साधारण रोजच्या उपजीविकेपुरते पैसे मिळतील एवढी तात्पुरती त्याची नोकरी असते आणि काही कारणामुळे असं होतं की त्याची नोकरी जाते आणि त्यानंतर मग प्रश्न उद्भवतो की आता कसं आपलं घर कसं चालणार, आपण आपल्या आईबाबांची काळजी कशी घेणार. त्यानंतर असं होतं की काही कारणामुळे अजून गावात पण काही संकट येतात, वादळ येतं खूप मोठं आणि त्याच्यामध्ये अजून बाकीचंही बरंचसं नुकसान होतं. सो असे सगळीकडून पर्याय बंद झाल्यासारखे त्या मुलाला दिसतात की आता नोकरी तर ऑलरेडी गेलेली आहे आणि त्याच्यानंतर अजून आपल्याला काही करता येईल का, की छोटी मोठी कोणाची तरी कामं मिळाली आणि ती केली तर तोही पर्याय निघून जातो. आणि मग आता कसं आपलं जीवन आपण कसं काढायचं किंवा रोजचे पैसे कसे मिळवायचे, रोजचं अन्न कसं आणायचं, हे सगळे प्रश्न त्याच्या मनात निर्माण होतात. त्याच्यामुळे त्याच्या मनावर ताण यायला सुरुवात होते.
काही दिवस जातात, महिने जातात, पण परिस्थिती काही बदलत नसते, कारण सतत सतत तेच तेच नकारात्मक विचार, नकारात्मक भावना असं सगळं मनात येत असतं. शेवटी असं होतं की एका पॉइंटला येऊन तो मुलगा खूप हताश होतो आणि त्याला असं वाटायला लागतं की आता काहीच उरलं नाही आपल्या आयुष्यात, कारण आपण आपली नोकरी गेली, काही आपल्याला काम दुसरं मिळत नाहीये, आपण आपल्या आई वडिलांची काळजी घेऊ शकत नाही आहोत आणि हा ताण काही आता मला सहन होत नाहीये. तर हे सगळं मला असं वाटतं हा ताण तेव्हाच संपेल जेव्हा मी नसेन या जगात. आणि तो असं ठरवतो की आपण आत्महत्या करायची, आज रात्री आपण आत्महत्या करायची असं तो ठरवतो. आणि मग तो असं म्हणतो की आज आपण आत्महत्या करणारच आहोत, तर आजचा आपला शेवटचा दिवस आहे, तर आपण आई वडिलांसाठी काहीतरी आज करूया. आणि म्हणून मग तो सकाळी उठतो आणि असं ठरवतो की आपण छान कांदा भजी करू आपल्या आई बाबांसाठी. आणि तो बाहेरच्या अंगणातल्या चुलीवर कांदा भजी करायला घेतो. खरं तर कांदे विकत घेण्या एवढे पैसे पण त्याच्याकडे नसतात, पण तो कसं तरी जमवतो आणि आजचा शेवटचा दिवस त्यामुळे अगदी आपण मन लावून आई बाबांसाठी करूया असं ठरवतो. तो कांदा भजी करत असतो आणि खूप छान असा कांदा भज्यांचा सुगंध सगळीकडे वास मस्त येत असतो. आणि रस्त्यावरनं बाहेरून एक गाडी चाललेली असते. त्या गाडीतला माणूस त्या कांदा भजीच्या वासाने थांबतो आणि या मुलाकडे येतो आणि त्याला म्हणतो की मला 1 प्लेट कांदा भजी हवे. तर तो मुलगा म्हणतो की नाही, मी काही विकत नाहीये, मी माझ्या घरच्यांसाठी करतोय. त्यावर तो माणूस म्हणतो की नाही, पण मी तुला पैसे देतो, तू मला थोडीशी कांदा भजी दे. तो म्हणतो की नाही, पैसे तर मी घेणार नाही, पण आता तुम्ही एवढंच इन्सिस्ट करता आहात तर मी देतो तुम्हाला थोडीशी कांदा भजी. असं करून तो कांदा भजी खायला देतो. आणि त्या माणसाला ती कांदा भजी एवढी आवडतात की त्याला असं, म्हणजे तो थांबतोच या कारणाने, कारण त्याला असं वाटतं की इथे कांदा भज्यांचा स्टॉलच आहे आणि म्हणून तो खायला थांबतो. आणि मग त्याला म्हणतो की अरे मी 2 आठवड्यांनी या गावात काही ना काही कामासाठी येत असतो, तर पुढच्या वेळी मी जेव्हा येईन ना तेव्हा पण मी तुझ्या हातची कांदा भजी नक्की खाणार. त्यावर त्या मुलाचा चेहरा थोडा पडतो आणि तो त्याला असं ओघात बोलून टाकतो की दादा, तुम्ही पुढच्या वेळी याल ना तेव्हा मी नसेन तुम्हाला कांदा भजी द्यायला, मी या जगातच नसेन. तर त्या माणसाला कळतं की मी या जगात नसेन याचा अर्थ काय, तर ह्याचा बहुतेक काहीतरी आत्महत्या वगैरे करण्याचा विचार दिसतोय, म्हणून तो त्याला थोडं विचारतो. आणि मग हा मुलगा त्याला जी काही परिस्थिती आलेली असते, 2-3 महिने झालेले असतात, कसा तो त्या ताणातून जात असतो हे सगळं सांगतो. आणि मग असं होतं की तो माणूस त्याला म्हणतो की ठीक आहे, तू ठरवलंयस ना आत्महत्या करण्याचं, हरकत नाही, पण आज करण्याच्या ऐवजी 1 महिनाभर थांब, मी तुला थोडेसे पैसे देतो, तुला जेवढं भांडवल लागेल त्याचे पैसे मी तुला देतो. आणि तू आत्ता मी तुझ्याकडून कांदा भजी खाल्ली तशी तू कांदा भजी विकायला सुरुवात कर, कारण मला असं वाटतं तुझ्या हातात खरंच चव आहे आणि तू ही गोष्ट खूप छान करू शकशील. तर 1 महिना करून बघायला काय हरकत आहे. त्या मुलाला ते फारसं काही पटत नाही. तो म्हणतो की हे धंदा वगैरे तर मी कधी केलेलाच नाहीये, त्यामुळे असं काही मला जमणारच नाही. पण तरी तो माणूस त्याला थोडंफार कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतो आणि हो नाही असं करता करता शेवटी असं होतं की तो मुलगा तयार होतो, त्या माणसाकडून पैसे घेतो आणि दुसऱ्या दिवशीपासून कांदा भजी विकायला सुरुवात करतो. 1 आठवडा जातो, 1 महिना जातो. थोड्या दिवसांनी असं होतं की तो त्याचं गाव सोडून थोड्याशा हायवेवर जाऊन एक छोटासा स्टॉल, एक छोटीशी गाडी टाकतो, तिथे कांदा भजी विकायला सुरुवात करतो. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या थांबतात. मग हळूहळू कांदा भजी बरोबर तो गरम गरम चहा विकायला सुरुवात करतो. आणि असं 1 महिना काय, 2, 3, 6 महिने निघून जातात आणि त्याची जी परिस्थिती असते ती हळूहळू सुधारायला सुरुवात होते. तर ही गोष्ट बेसिकली तुम्हाला सांगण्यामागचं कारण हे आहे की ह्या गोष्टीमध्ये जर तुम्ही बघितलं असेल की त्या मुलावर जी काही परिस्थिती आलेली असते, ती परिस्थिती इतकी तणावपूर्ण असते किंवा बॅक टू बॅक इतके निगेटिव्ह इव्हेंट्स त्याच्या आयुष्यात घडलेले असतात की या परिस्थितीतून सुद्धा काहीतरी मार्ग निघू शकतो हे त्याला कळत नाही. आणि बॅक टू बॅक निगेटिव्ह इव्हेंट्स असल्यामुळे एकाच दृष्टिकोनातून तो सगळ्या इव्हेंट्सकडे बघत असतो. पण तो जो माणूस येतो, तो माणूस काय करतो, तर तो माणूस त्याला एक वेगळा दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न करतो. तो त्याला पैशाची मदत नक्की करतो, कारण त्याला ती शक्य असते, पण ह्या परिस्थितीतून सुद्धा तू काहीतरी वेगळं करू शकतोस हे तो त्याला सांगण्याचा प्रयत्न करतो.
आणि जेव्हा तो हे काम करायला ऍक्च्युली सुरुवात करतो, त्याचं ते काम चांगलं होतं, तेव्हा त्याच्या हे लक्षात येतं की कदाचित मी नोकरीत जेवढे पैसे कमवत होतो त्याच्यापेक्षा जास्त आता मला हा व्यवसाय करून मिळतायत. तर आजच्या आपल्या सेशनमध्ये बेसिकली आपल्याला हेच शिकायचं आहे की आपल्यावर, आपल्या सगळ्यांवर जी काही आत्ता संकट येत आहेत, जे काही प्रॉब्लेम्स आपण फेस करतो आहोत, ते सगळे प्रॉब्लेम्स आपल्याला वैयक्तिकदृष्ट्या वेगवेगळे आहेत, त्याची इंटेन्सिटी वेगवेगळी आहे. पण आपल्याला आज काय शिकायचं आहे, आपल्याला आज काय शिकण्याचा प्रयत्न करायचा आहे की ह्या प्रॉब्लेम्सकडे किंवा ह्या आलेल्या परिस्थितीकडे आपण एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघू शकतो का, किंवा तटस्थपणे राहून आलेल्या परिस्थितीकडे आपण बघू शकतो का, ज्यांनी कदाचित आपल्याला असा फायदा होऊ शकतो की आपण जेव्हा तटस्थपणे एखादी सिच्युएशन किंवा एखाद्या परिस्थितीकडे बघतो तेव्हा त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी, मिळवण्यासाठी आपण अधिक जोमाने प्रयत्न करू शकतो. सो आपल्याला आज हाच प्रयत्न करायचा आहे. आणि आत्ता या सगळ्या सिच्युएशनमध्ये जर काही कॉमन गोष्ट असेल, कॉमन जर टर्म आपण ऐकत असू तर ती म्हणजे स्ट्रेस किंवा ताण, जो की अगदी कॉमनली हा शब्द आपण ऐकतो की मला खूप स्ट्रेस आलाय, मला खूप ताण आहे, आत्ता अशी सगळी परिस्थिती आलेली आहे, मला हे टेन्शन आहे, त्यामुळे मला खूप स्ट्रेसफुल वाटतंय. सो स्ट्रेस हा शब्द, ताण हा शब्द आपण खूप सहजपणे सगळेजण वापरतो. तर मुळात आधी आपण अगदी सोप्या भाषेत हे समजून घेऊया की ताण म्हणजे काय, किंवा आपल्याला स्ट्रेस येतो म्हणजे नेमकं काय होतं, किंवा आपल्याला एक्झॅक्टली कधी स्ट्रेस येतो. तर अगदी सोपी व्याख्या जर स्ट्रेसची बघायला गेली तर स्ट्रेस म्हणजे असं फिलिंग आहे, अशी मनाची स्थिती आहे जेव्हा आपल्याला हे लक्षात येतं की आपल्या ज्या गरजा आहेत किंवा आपल्या ज्या डिमांड्स आहेत त्या आपल्याकडे असलेल्या अवेलेबल रिसोर्सेसपेक्षा वाढतायत. म्हणजे आपल्याकडे त्या गरजा पूर्ण करण्यासाठी जे रिसोर्सेस अवेलेबल आहेत ते रिसोर्सेस आता कमी पडत चाललेत आणि आपल्या गरजा मात्र तेवढ्याच राहिल्यात किंवा त्या वाढत चालल्यात. सोपं उदाहरण घ्यायचं झालं तर आत्ता अनफॉर्च्युनेटली ज्या लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत ते आत्ता त्या सेव्हिंग्जवर त्यांचं रोजचं सगळं होत असेल तर कधी ना कधीतरी त्यांचं सेव्हिंग संपणार हे टेन्शन त्यांच्या डोक्यात असणारच आहे. त्यामुळे तो ताण येऊ शकतो. सेव्हिंग हे त्यांच्याकडे असलेले अवेलेबल रिसोर्सेस आहे आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या ज्या गरजा आहेत म्हणजे अन्न, पाणी, औषधं असतील किंवा बाकी सगळ्या ज्या गोष्टी असतील त्या तर तशाच राहणार आहेत. सो कधी ना कधीतरी हे सेव्हिंग म्हणजे अवेलेबल असलेले रिसोर्सेस संपणार आहेत, पण गरजा मात्र किंवा डिमांड्स मात्र तशाच राहणार आहेत किंवा कदाचित अजून वाढू शकतात. हे जेव्हा लक्षात येतं, ह्यातली जी तफावत आहे ही आपल्याला जेव्हा लक्षात यायला लागते तेव्हा तिथे आपल्याला ताण यायला सुरुवात होते. अजून एक सोपं उदाहरण घ्यायचं तर समजा मला आज रात्री बॉसचा फोन आला 10 वाजता की उद्या सकाळी 8 वाजता तुला एक प्रेझेंटेशन द्यायचं आहे मीटिंगमध्ये. तर नक्कीच मला असं थोडाफार स्ट्रेस येऊ शकतो, कारण 10ला फोन करून सकाळी 8ला मला प्रेझेंटेशन द्यायचं आहे. सो माझ्याकडे असणारा वेळ म्हणजे माझ्याकडे असणारे अवेलेबल रिसोर्सेस आणि त्याच्यामध्ये मला तयार करायचं प्रेझेंटेशन म्हणजे माझी डिमांड किंवा माझी गरज याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात तफावत असू शकते. सो ही तफावत जेव्हा आपल्याला लक्षात येते तेव्हा आपल्या मनावर ताण निर्माण होतो किंवा तेव्हा आपल्या मनावर स्ट्रेस निर्माण होतो. आता या स्ट्रेसचे रिसोर्सेस काय आहेत, म्हणजे कुठून हा स्ट्रेस आपल्याला येऊ शकतो, तर आपण त्याच्या 3 कॅटेगरीज करू शकतो. पहिली कॅटेगरी म्हणजे डेली हॅसल्स, ज्याला आपण म्हणू शकतो. डेली हॅसल्स म्हणजे काय, तर अगदी रोजच्या दैनंदिन जीवनात ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी घडत असतात त्याला आपण डेली हॅसल्स असं म्हणतो. म्हणजे मला आज उशीर झालाय घरातून निघायला आणि बरोबर रिक्षा स्टँडवर आज एकही रिक्षा नाहीये, किंवा माझी नेहमीची ट्रेन चुकली आणि मला लेट मार्क लागला, माझा पास संपलाय आणि बरोबर आजच्या दिवशी मला टीसीने पकडलं. हे झाले डेली हॅसल्स जे आपल्या दैनंदिन जीवनात छोट्या मोठ्या प्रमाणात होतच असतात. मला बाहेर पडायचं होतं आणि बरोबर पाऊस आला, आज माझं लाईव्ह सेशन आहे आणि सकाळपासून नेटवर्क थोडं वीक आहे. ठीक आहे. दुसरी कॅटेगरी ज्याला आपण म्हणू शकतो लाईफ इव्हेंट्स. लाईफ इव्हेंट्स म्हणजे काय, तर आपल्या आयुष्यात घडणारे सडन चेंजेस. जो चेंज छोटा किंवा मोठा असू शकतो, त्याची इंटेन्सिटी वेगवेगळी असू शकते, पण सडन होणारे चेंज. सो आपण ह्याच्यासाठी कोरोनाचं उदाहरण नक्की घेऊ शकतो की एका प्रकारे सडन झालेला चेंज आहे हा आपल्या आयुष्यात, की एकतर अशी वैश्विक महामारी आपण कधी बघितलेली नाहीये,
ठीक आहे. त्याच्यानंतर ती महामारी आलेली आहे. मग त्याच्यानंतर थोडे दिवसांनी अचानक लॉकडाऊन सुरू झालं. सो मुळात लॉकडाऊन म्हणजे काय ही कॉन्सेप्टच आपल्याला नवीन आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला काय गोष्टी मिळतील, काय गोष्टी नाही मिळणार, हे लॉकडाऊन आपलं किती एक्सटेंड होईल. मग आता अनलॉक झालेलं आहे, मग परत केसेस वाढतायत, मग परत लॉकडाऊन चालू होईल का. सो हे झाले लाईफ इव्हेंट. सतत काही ना काहीतरी चेंज होतोय, सडन चेंजेस होत आहेत आणि त्याच्याशी कोप करायला आपल्याला थोडासा वेळ लागतोय. ह्याचं कारण असं की त्या आपल्या रेग्युलर रुटीन मधल्या गोष्टी नाही आहेत. आणि तिसरी कॅटेगरी अशी ज्याला आपण ट्रॉमॅटिक इव्हेंट्स असं म्हणतो. ट्रॉमॅटिक इव्हेंट्स म्हणजे काय तर आपल्या कुटुंबामधल्या एखाद्या आपल्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू होणं सडनली, किंवा ज्या नॅचरल कॅलॅमिटीज आहेत म्हणजे भूकंप होणं, सुनामी येणं, वादळ येणं, बॉम्बस्फोट होणं, हे सगळे ट्रॉमॅटिक इव्हेंट्समध्ये मोडतात. तर बेसिकली या ज्या 3 कॅटेगरीजमध्ये, हे 3 कॅटेगरीज आपण असं म्हणू शकतो की दीज आर सोर्सेस ऑफ स्ट्रेस. आणि मग आपल्याला जेव्हा हे लक्षात येतं की ह्या गोष्टींशी आपण कुठे ना कुठेतरी कोप करू शकत नाही आहोत, आपण डील करू शकत नाही आहोत, तेव्हा आपल्या मनावर जी मनाची आपली स्थिती होते त्याला आपण स्ट्रेस येणं किंवा ताण येणं असं म्हणू शकतो. आणि आत्ता ह्या परिस्थितीमध्ये तर बऱ्याच प्रमाणात आपल्या आयुष्यात छोट्या ना छोट्या गोष्टी, छोट्या मोठ्या सगळ्या गोष्टींमध्ये ताण निर्माण झालेलाच आहे. नोकरीच्या बाबतीत असेल, पर्सनल लाईफमध्ये असेल, नातेसंबंधांमध्ये असेल, कोणाचे व्यवसाय असतील त्यांच्या व्यवसायात असेल, शाळा कॉलेजातली मुलं असतील त्यांच्या बाबतीत असेल. तर ह्या स्ट्रेसची काही बेसिक लक्षणं काय आहेत ती पण आपण थोडीशी लक्षात घेऊया, जी अगदी कॉमन आहेत आणि जे आपण सगळेच जण थोड्याफार प्रमाणामध्ये एक्सपिरियन्स करत असतो. तर काय काय लक्षणं आहेत ह्याची. तर आपल्याला आपण इरिटेटेड वाटणं म्हणजे चिडचिड होणं किंवा रेस्टलेस होणं, आपण बेचैन वाटणं, आपल्याला आपली झोप आणि जेवण ह्याच्यामध्ये थोडासा डिस्टर्बन्स तयार होणं, म्हणजे एकतर खूप जास्त झोप लागणं किंवा अजिबात झोप न लागणं, आणि खूप जास्त भूक लागणं किंवा अजिबातच भूक न लागणं. त्याच्यानंतर टेन्शन येणं छोट्या छोट्या गोष्टीचं, भीती वाटणं पटकन एखाद्या गोष्टीची, पाल्पिटेशन म्हणजे छातीतली धडधड जास्त प्रमाणात होणं, किंवा निगेटिव्ह विचार, नकारात्मक विचार सतत डोक्यात येणं, नर्वसनेस होणं छोट्या छोट्या गोष्टींचा, कॉन्सन्ट्रेट कामावर करायला डिफिकल्टी होणं, एखादा डिसिजन घेण्यासाठी डिफिकल्टी होणं, हे सगळे बेसिक काही स्ट्रेस येण्यामागची लक्षणं आहेत. किंवा स्ट्रेसमध्ये आपल्याला काय होतं तर ही स्ट्रेसची लक्षणं आहेत. आता ही लक्षणं जर आपण बघितली तर आपल्या हे लक्षात येतं की ह्या लक्षणांचा आपल्या आयुष्यात 3 घटकांवर परिणाम होतो. हे 3 घटक कोणते आहेत तर एक म्हणजे आपले विचार, आपले थॉट्स, दुसरं आपल्या भावना म्हणजे आपले इमोशन्स, आणि तिसरं म्हणजे आपलं वर्तन म्हणजे आपलं बिहेवियर. सो एक ट्रायंगल डोळ्यासमोर आणा तुम्ही, थॉट्स, इमोशन्स आणि बिहेवियरचा, आणि कसे आपण या ट्रायंगलमध्ये अडकत जातो हे आपण 1-2 छोटीशी उदाहरणं घेऊन फक्त समजून घेऊया. आपल्याला ताण कधी येतो हे आपण बघितलं, 3 रिसोर्सेस बघितले, पण त्या 3 रिसोर्सेसमध्ये एक कॉमन गोष्ट काय होती तर अशी सिच्युएशन जी अनपेक्षित आहे, किंवा एखादी अशी सिच्युएशन जी आपल्या मनाविरुद्ध घडते. म्हणजे कोणतीही घटना जी आपल्या मनाविरुद्ध घडते किंवा अनपेक्षितरित्या घडते तेव्हा त्याचा ताण आपल्याला येतो, आणि तो ताण ह्या 3ही घटकांवर येतो. तर एक असं साधं उदाहरण आपण घेऊया की एक ऑफिसला जाणारी बाई आहे, म्हणजे आत्ता लॉकडाऊनच्या काळातलं उदाहरण घेऊया की त्या म्हणजे घरातल्यांनी असं मिळून ठरवलेलं आहे, घरात एक 4-5 जण राहत आहेत आणि त्यांनी असं ठरवलंय की आता बस झालं, 3-3.5 महिने झाले आता कामवाल्या बायका येत नाहीयेत, कारण अलाउड नव्हतं इतके दिवस. पण आता असं वाटतं की जाऊ दे, आता एवढं ऑफिसचं काम सांभाळायचं, घरचं सगळं बघायचं, तर आपण आपलं बोलवूया, म्हणजे ॲटलिस्ट तेवढं केअरला आधी भांडी तरी होतील, म्हणजे बाकी मला थोडंसं रिलॅक्स व्हायला वेळ मिळेल. असं ते घरात ठरवतात. ती बाई ठरवते की आता मी अगदी उद्याच फोन करते तिला आणि बोलवून घेते. आणि असं होतं की दुसऱ्या दिवशी सकाळी अचानक त्यांना बातमी कळते की त्यांच्याच बिल्डिंगमधल्या, म्हणजे त्यांच्याच कॉम्प्लेक्समध्ये शेजारच्या विंगमध्ये ज्यांच्याकडे कामवाली बाई येत होती त्यांच्या घरात कोरोना पॉझिटिव्ह पेशंट्स मिळाले. आता ही एक अनपेक्षित झालेली घटना आहे. अनपेक्षित अशा अर्थी
की कोरोना पॉझिटिव्ह पेशंट्स मिळाले म्हणजे आता हिनी जो डिसिजन घेतला होता की आपण आजपासून किंवा उद्यापासून आपण बाईला बोलवायचं, तर तो डिसिजन कुठे ना कुठेतरी आता थांबणार. तो नाही आपण तिला नाही बोलवू शकणार. का नाही बोलवू शकणार? तर ऑब्व्हियसली म्हणजे शेजारच्या विंगमध्ये जर असं झालंय तर मग आपल्याकडेही होऊ शकतं आणि आता म्हणजे परत बंद करतील अलाउ करणं. सो थोडीशी चिडचिड त्या बाईची सुरुवात झाली. म्हणजे ही एक अनपेक्षित घटना. त्याचा विचारांवर कसा परिणाम झाला की विचार डोक्यात यायला लागले की हे नेमकं आत्ताच व्हायचं होतं. मी अगदी ठरवलं आणि बरोबर इथे पेशंट सापडला. म्हणजे आता परत मला सगळं करावं लागणार. आता कुठे मी ठरवलं होतं की जरा मी रिलॅक्स होईन, तर नाही, आता 3-3.5 महिने काय माहिती आता अजून किती असे दिवस मला करावं लागणार. त्याच्यामुळे भावनांवर काय परिणाम होईल, तर तशाच काही नकारात्मक भावना निर्माण होतील. जसं की राग येईल, चिडचिड होईल थोडीशी. राग येणं ही भावना आहे. आणि वर्तनावर काय परिणाम होईल, वागणुकीवर काय परिणाम होईल, तर चिडचिड होईल एकतर, किंवा तेवढ्यात काहीतरी तिचा छोटा मुलगा असेल, मुलगी असेल, ती काहीतरी त्रास देत असेल, त्याच्यावर ती चिडचिड काढली जाईल. म्हणजे एकाचा राग दुसऱ्यावर काढला जाईल. थोडीशी बडबड केली जाईल घरात. ठीक आहे, हे एक चक्र झालं थॉट्स, इमोशन्स आणि ॲक्शन्सचं. एका अनपेक्षित घटनेमुळे निर्माण झालेले नकारात्मक विचार, त्यामुळे निर्माण झालेल्या नकारात्मक भावना आणि त्याच्यामुळे आपल्या वर्तनावर झालेला नकारात्मक परिणाम. ही एक घटना झाली जी सॉल्व्ह होतीये ना होतीये. तोपर्यंत त्या बाईला फोन आला ऑफिसमधनं की आता 10% अटेंडन्स अलाउ केलेला आहे, तर तुम्हाला उद्यापासून ऑल्टरनेट डेज ऑफिसला यायचं आहे. अजून स्ट्रेसमध्ये भर घालणारी एक गोष्ट, अजून एक अनपेक्षित गोष्ट की 10% अलाउ होणार नाही होणार हे संभव माहिती होतं, पण म्हणून अगदी मला लगेच बोलवतील असं तिला अपेक्षित नव्हतं. पण ते झालं. परत विचार सुरू झाले की आता बाई पण येणार नाहीये, आता मला ऑफिसला पण जावं लागणार ऑल्टरनेट डेज. मग आता घरी असतानाच मला एवढी माझी तारांबळ उडत होती की सगळं घरचं, मुलांचं, स्वयंपाक हे सगळं मॅनेज करायचं, ऑफिसचं मॅनेज करायचं. तर आता हे सगळं करताना अजून ऑफिसला जायचं, तर मी हे कसं मॅनेज करणार? हे सगळं माझ्याच बरोबर काय होतंय, बरोबर आपल्याच बिल्डिंगमध्ये मिळायला हवा होता पेशंट. ठीक आहे, किती त्रास मला अजून सहन करावा लागणार आहे माहिती नाही. इतके वर्षात कधी असा त्रास मला सहन नाही करावा लागला जो या 3 महिन्यात सगळी कसर भरून निघते वगैरे वगैरे असे सगळे विचार. भावनांवर काय परिणाम होईल, तर राग जो आधी तर होताच, आधीचा राग तो गेलेला नाहीच आहे. तो राग अजून वाढेल, त्या रागामध्ये अजून भर पडेल. ती भर वर्तनावर सुद्धा पडेल की अजून जास्त चिडचिड होईल, थोडीशी घरात आदळआपट होईल भांड्यांची, किंवा थोडेसे वाद होतील. एक घटना घडली, मग दुसरी घटना घडली, अजून तिसरी घटना घडेल, अजून चौथी घटना घडेल, आणि हे जे चक्र आहे थॉट्स, इमोशन्स आणि ॲक्शनचं, हे असंच चालू राहील. हे चक्र कुठेतरी ब्रेक करायला जमणार नाही, कारण कदाचित तेवढा वेळच मिळणार नाही, किंवा ते चक्र कसं ब्रेक करायचं हे आपल्याला कधी कोणी शिकवलंच नाहीये, त्यामुळे कळणारच नाही. आणि मग काय होतं की हे जे चक्र आहे हे जेव्हा आपण ब्रेक करू शकत नाही, तेव्हा आपला जो ताण आहे तो हळूहळू वाढत जातो. म्हणजे आज माझ्याबरोबर या XYZ या 4 घटना घडलेल्या आहेत, तर उद्या जेव्हा माझ्याबरोबर एखादी 5वी अशी अनपेक्षित घटना घडते, तेव्हा काय होतं, तर आधीच्या 4 घटनांचा जो काही नकारात्मक अनुभव माझ्याजवळ असतो तोच डोक्यात पटकन पॉपअप होतो, आणि त्याच दृष्टिकोनातून आपण या 5व्या घटनेकडे सुद्धा बघतो, आणि मग आपल्या ताणात अजून भर पडत जाते. आणि मग आधी 4 घटनांचा साचलेला ताण, साचलेल्या सगळ्या भावना, साचलेले सगळे विचार, त्याच्यात अजून भर पडत जाते 5व्या घटनेची, मग अजून 6वी घटना, आणि अशा एक एक घटना त्याच्यामध्ये भर देत जातात. आणि मग अशा वेळी काय होतं की हा जो स्ट्रेस आहे तो आपण जेव्हा त्यावेळी रिलीज नाही करू शकत, किंवा त्यावेळी त्या स्ट्रेसवर आपण ओव्हरकम नाही करू शकत, तेव्हा अनफॉर्च्युनेटली कधीतरी असं होऊ शकतं की ह्या स्ट्रेसचं रूपांतर काही आजारांमध्ये, काही मानसिक आजारांमध्ये होऊ शकतं. आणि त्यातला अगदी कॉमन असा आजार म्हणजे डिप्रेशन. आपण जर स्टॅटिस्टिक्स बघितलं तर डिप्रेशन या आजारासाठी भारताचा जगात 3रा क्रमांक लागतो.
एवढे डिप्रेशनचे क्लायंट्स किंवा एवढे डिप्रेशनचे पेशंट्स आपल्याकडे आहेत. तर डिप्रेशन हा पण वर्ड आपण जेव्हा ऐकतो तेव्हा मला असा अनुभव आलेला आहे की 2 कॅटेगरीमधले लोक असतात ह्या डिप्रेशनबद्दल मत असणारे. एक कॅटेगरी अशी आहे जे डिप्रेशन इतक्या सहजपणे वापरतात की म्हणजे जसं मला आज खूप डिप्रेस वाटतंय, मी गेले 2 दिवस खूप डिप्रेशनमध्ये होते, मला ना लेक्चरला बसावं लागतंय त्यामुळे एवढं डिप्रेशन आलंय. सो अगदी कॉमन असं काहीतरी एकदमच साधा काहीतरी शब्द आहे अशा पद्धतीने वापरणारी एक कॅटेगरी असते. आणि दुसरी कॅटेगरी अशी असते ती लोक काय म्हणतात की डिप्रेशन वगैरे असं काहीच नसतं, डिप्रेशन हे फेक आहे किंवा हे एक नाटक आहे, हे नुसतं फॅड आहे, असं काही नसतं डिप्रेशन वगैरे. तर आपल्याला आधी हे लक्षात घ्यायला हवं की डिप्रेशन वगैरे असं काही नसतं किंवा डिप्रेशन मी अगदी सहजपणे वापरला जाणारा शब्द, हे 2 एक्स्ट्रीम झाले. मुळात डिप्रेशन हा एक मानसिक आजार आहे, तो खरा आजार आहे, तो अस्तित्वात आहे. आणि डिप्रेशनमध्ये काय होतं, डिप्रेशन म्हणजे काय तर परत ही मनाची एक अशी स्थिती होते जी काही काळानंतर होत जाते. असं 1-2 दिवसामध्ये आपल्याला डिप्रेशन येत नाही. काही काळ आपण त्याच तणावपूर्ण जर मनस्थितीतून जात असू तर एक अशी स्थिती तयार होते ज्यामुळे आपले विचार, भावना आणि वर्तन परत या सर्कलवर नकारात्मक परिणाम व्हायला सुरुवात होते आणि आपण हळूहळू हळूहळू त्या नैराश्याकडे जात जातो. तर मला असं वाटतं की सध्याच्या ह्या काळामध्ये जसं आपण म्हणतोय की स्ट्रेस तर आहेच लोकांना आणि त्याच्यामुळे काही जणांना थोडंसं नैराश्य पण येत असेल किंवा ह्याच्या पुढेही येण्याची शक्यता आहे. तर ह्याच्यासाठी सगळ्यात ज्या 2 गोष्टी आत्ता कोणत्या कारणीभूत आहेत मला वाटतं त्याच्या नुसार, पहिली गोष्ट म्हणजे जी अनिश्चितता आहे सगळ्याच गोष्टींबाबत, एकंदरीतच सगळ्या गोष्टींबाबत जी अनिश्चितता आहे की पुढे काय होणार आहे हे आपण प्रेडिक्टच करू शकत नाही आहोत. सगळं सुरळीत चालू होणार आहे की नाही किंवा कधी चालू होणार आहे आपल्याला काही माहिती नाही आहे. सो अनिश्चितता. आणि दुसरं म्हणजे कॉन्स्टंट चेंज, जो काही बदल आपल्याला सतत फेस करावा लागतोय की आधी महामारी आली, मग म्हणजे अजून सुरू आहे, लॉकडाऊन आलं, मग अनलॉक झालं, मग आता ऑफिसला जावं लागतंय, मग आता मास्क घालून फिरावं लागतंय, खूप जास्त प्रिकॉशन घ्यावी लागते. सो चेंज, सतत होणारा बदल आणि अनिश्चितता या 2 गोष्टी खूप कॉमनली आपल्या सगळ्यांना फेस कराव्या लागतात आणि त्या सगळ्याच एज ग्रुपमधल्या लोकांना फेस कराव्या लागतात. म्हणजे अगदी लहान मुलांपासून ते सिनियर सिटिझन्सपर्यंत. म्हणजे आपण उदाहरण घ्यायचं झालं तर जे लहान मुलं आहेत त्यांच्या आता बऱ्याचशा मुलांच्या शाळा या ऑनलाईन सुरू झाल्या. सो ऑनलाईन शाळा ही मुलांसाठी नवीन आहे. ह्या बदलाबरोबर, हा एक बदल आहे त्यांच्यासाठी, या बदलाबरोबर ते हळूहळू जुळवून घेण्याचा प्रयत्न करतील किंवा करतायत. आणि त्याच्याबरोबर ते जेव्हा थोडेसे म्हणजे जुळवून घ्यायला शिकतील किंवा आता तिथे त्या गोष्टीसाठी ते सेटल होतील तोपर्यंत कदाचित नॉर्मल शाळा परत सुरू होतील. आणि मग नॉर्मल शाळा परत सुरू झाल्यानंतर परत तो मुलांसाठी चेंज असणार आहे की ऑनलाईन शाळा कदाचित 2-3 तासासाठीच होत्या आणि आता परत नॉर्मल रेग्युलर शाळा सुरू झाली की ती शाळा परत रेग्युलर 5-6 तासांची असणार आहे. म्हणजे त्यांच्यासाठी हा बदलच असणार आहे ज्याच्याबरोबर त्यांना अडॅप्ट करून घ्यावं लागणार आहे. कॉलेजमधले विद्यार्थी आहेत, स्टुडंट्स जे आहेत त्यांच्यासाठी पण अनिश्चितता आहे बऱ्याच गोष्टींबाबत की त्यांची एक्झाम होणार आहे की नाही त्यांना माहिती नाही आहे, रिझल्ट कधी लागेल हे त्यांना माहिती नाही आहे, एका युनिव्हर्सिटीची एक्झाम होईल दुसऱ्या युनिव्हर्सिटीची एक्झाम होणार नाही, मग पुढचं फ्युचर कसं असेल आपलं, आपल्याला पुढच्या ॲडमिशनला काही त्रास तर होणार नाही आहे ना, हे डोक्यात त्यांच्या असणार आहे. म्हणजे या बाबतीतली अनिश्चितता. असे काही स्टुडंट्स असतील की जे ह्या वर्षामध्ये परदेशात शिकायला जाणार असतील, साधारण ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये जशी मुलं जातात बाहेर शिकायला, त्यांच्या मनात सुद्धा खूप अनिश्चितता असेल की आता काय माहिती आपल्याला जायला मिळणार आहे की नाही किंवा आपलं अकॅडमिक इयर कधी सुरू होईल, आपल्याला इथून जाता नाही येणार म्हणून जिथे ॲडमिशन मिळाले ती युनिव्हर्सिटी आपल्याला काही प्रिव्हिलेज किंवा काही कन्सेशन काही देणार आहे की नाही. जे नोकरी करतायत, ज्यांची नोकरी आत्ता सेफ आहे त्यांना नोकरीला जावं लागतंय, अत्यावश्यक सेवांमध्ये जे येतात त्यांना नोकरी त्यांच्या कामासाठी जावं लागतं आहे. सो त्यांना एक प्रकारचं टेन्शनच आहे की रोजच्या रोज कामावर जायचं, त्यामध्ये खूप जास्त प्रिकॉशन घ्यायची वेगवेगळ्या पद्धतीने, घरी यायचं, घरच्यांबरोबर राहायचं, मग आपल्याला
कोरोनाची लागण नाही झाली पाहिजे, आपल्यामुळे आपल्या घरच्यांना झाली नाही पाहिजे. सो हा त्यांच्यासाठी एक असलेला नव्याने बदल आहे. त्याच्यानंतर ज्यांच्या नोकऱ्या थोड्याशा आत्ता असं ज्यांच्या डोक्यावर थोडीशी टांगती तलवार आहे की नोकरी गेली तर काय, हे टेन्शन त्यांना, म्हणजे परत त्या बाबतीतली अनिश्चितता आहे की आत्ता तर अजूनपर्यंत आहे बाबा माझी नोकरी, पण काही सांगता येत नाही. सो त्यांच्या बाबतीतली एक अनिश्चितता आहे की गेलीच, अजून 2 महिन्यांनी गेली नोकरी तर पुढे काय करायचं, नवीन नोकरी मिळेल की नाही, या बाबतीतली अनिश्चितता. जे सिनियर सिटीझन्स आहेत त्यांना सुद्धा खूप बदलांना सामोरं जावं लागतंय, कारण ते घराच्या बाहेर पडू शकत नाहीयेत. घरातली सगळी कामं त्यांना करावी लागत असतील, म्हणजे त्यांच्या शारीरिक व्याधी सांभाळून त्यांना अजून एक्स्ट्रा कामं करावी लागत असतील, त्याचा सुद्धा त्यांच्यावर ताण येत असेल. सो अनिश्चितता सगळ्याच बाबतीतली आणि सतत होत असणारा बदल आपल्या दैनंदिन आयुष्यात, या 2 गोष्टी पुरेशा आहेत आपल्याला ताण निर्माण करायला. आता काय होतं की ह्या 2 गोष्टी मी म्हटलं तसं की सगळ्यांसाठीच कॉमन आहेत, म्हणजे आपण कोणी एकटे नाही आहोत की आपल्याला कोणत्या एकाच व्यक्तीला हे सगळं फेस करावं लागतंय असं नाहीये. तर सगळ्यांनाच या 2 गोष्टींना सामोरं जावं लागतंय. पण त्याच्यामध्ये कसं असतं की काही लोक जी असतात ती मनाने खंबीर असतात, थोडीशी सक्षम असतात. त्याच्यामुळे काही जण जो काही स्ट्रेस असतो, ताण असतो, जी काही परिस्थिती उद्भवलेली असते त्याच्याशी चांगल्या पद्धतीने डील करू शकतात. पण सगळेच जण मनाने खंबीर असतातच असं नाही. त्यामुळे जे मनाने खंबीर नसतात त्यांच्यासाठी असं होतं की ह्या ताणाचा त्यांना प्रचंड त्रास होतो आणि त्याच्यातून कसं बाहेर पडायचं हे त्यांना नाही कळत. तर पहिली गोष्ट आपल्याला ही लक्षात घ्यायची की हे असं का होतं, तर आपण सगळेजण वेगवेगळे इंडिव्हिज्युअल्स आहोत. आपण सगळेजण वेगवेगळ्या व्यक्ती आहोत. आणि जेव्हा मी असं म्हणते की सिच्युएशन सेम आहे, बरोबर, म्हणजे अनपेक्षित घडणारी घटना ही सेम आहे सगळ्यांसाठी. हे दोन जर आपण पॅरामीटर घेतले की अनिश्चितता आणि सतत होणारा बदल, हे सगळ्यांसाठी सेम आहे. परंतु सगळ्यांवर येणारा जो ताण आहे तो मात्र कमी जास्त प्रमाणात येतोय. ह्याचं कारण काय असू शकतं, तर ज्या अर्थी परिस्थिती सेम आहे, पॅरामीटर्स सेम आहेत, पण येणारा ताण, त्याची इंटेन्सिटी ह्याच्यामध्ये फरक आहे. याचा अर्थ परिस्थिती ताण निर्माण करत नाहीये. ठीक आहे, जर परिस्थिती ताण निर्माण करत असती तर सगळ्यांवर येणारा ताण हा सेम असायला हवा होता. पण सगळ्यांवर येणारा ताण हा जर वेगळा आहे तर परिस्थिती ताण निर्माण करत नाहीये, तर त्या परिस्थितीकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून बघतो आहोत, आपण त्या परिस्थितीकडे कोणत्या परसेप्शननी बघतो आहोत, ते परसेप्शन किंवा तो दृष्टिकोन आपल्या मनावर ताण निर्माण करतोय. त्यामुळे आपल्याला शिकायचं काय आहे, तर बऱ्याच जणांचं असं असतं की जे काउन्सिलिंगला येतात त्यांचं असं काही जणांचं असं म्हणणं असतं की मला ना असं व्हायचं की माझ्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम्स संपले पाहिजेत, माझ्या आयुष्यात आता कोणता प्रॉब्लेमच नाही आला पाहिजे, किंवा मला कधी स्ट्रेस फील झालाच नाही पाहिजे, मला कधी डिप्रेशन आलंच नाही पाहिजे. तर मुळात माझ्या आयुष्यात ताण येऊच नये किंवा आलाच नाही पाहिजे, हा अट्टहास करणंच फारसं लॉजिकल नाही. चुकीचं बरोबर म्हणण्यापेक्षा फारसं लॉजिकल नाहीये. का लॉजिकल नाहीये, कारण आत्ता कोरोनाचं संकट आपल्यावर आहे, पण कोरोनाचं संकट यायच्या आधी सुद्धा आपल्यावर अनेक संकट आली असतील छोटी मोठी. कोरोनाचं संकट संपेल त्याच्यानंतर सुद्धा आपल्यावर अनेक छोटी मोठी संकट येणारच आहेत. सो आपल्या आयुष्यात अनपेक्षित घटना, मनाविरुद्ध घडणाऱ्या घटना या तर सतत होतच राहणार आहे, आपण त्या टाळू नाही शकत, बरोबर. मग हा अट्टहास करणं फारसं लॉजिकल नाहीये. तर आपल्याला काय प्रयत्न करायचा आहे की ह्याच्या पुढे जी काही परिस्थिती माझ्यावर ओढवेल, जी काही नकारात्मक परिस्थिती असेल किंवा जे काही मनाविरुद्ध माझ्या घडेल, त्या परिस्थितीशी मी पूर्वीपेक्षा, आधीपेक्षा किती जास्त चांगल्या पद्धतीने डील करू शकेन, किती इफेक्टिव्हली मी त्या परिस्थितीशी डील करू शकेन, याचा विचार आपल्याला करायचा आहे. सो ताण आलाच नाही पाहिजे, प्रॉब्लेम्स आलेच नाही पाहिजे, हा अट्टहास आपल्याला ठेवायचा नाहीये. तर आपल्याला हा प्रयत्न करायचा आहे की आलेल्या परिस्थितीकडे मी काही वेगळ्या दृष्टिकोनातून बघू शकतो का, पहिली गोष्ट. आणि पूर्वीपेक्षा मी माझा ताण किंवा मी आलेल्या तणावपूर्ण परिस्थितीशी किती चांगल्या पद्धतीने डील करू शकतो. ठीक आहे. सो त्यासाठी आपण काही थोडेसे, मी जसं म्हटलं की वेगळं परसेप्शन किंवा वेगळा दृष्टिकोन म्हणजे काय, तर त्यासाठी काही गोष्टी बघूया.
त्याआधी मी परत एकदा आठवण करते, मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की हे सेशन चालू असताना जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुमचे प्रश्न तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये टाकून ठेवा. तुमच्या ईमेल आय डी सहित टाकून ठेवा. जेवढ्या प्रश्नांची उत्तरं इथे देणं शक्य असेल त्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी देईन, पण जर काही प्रश्नांची उत्तरं द्यायची राहिली तर मेल आय डी जर तुम्ही लिहिलेला असेल तर आम्ही मेलवर त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा नक्की प्रयत्न करू. सो आता आपण उपाय किंवा डायरेक्ट उपाय असं नाही पण काही वेगळा दृष्टिकोन बघण्याचा प्रयत्न करूया. तर सगळ्यात पहिले आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे की आपल्या मनात ज्या काही निगेटिव्ह नकारात्मक भावना तयार होत आहेत, आपल्या डोक्यात जे काही निगेटिव्ह विचार येत आहेत किंवा आपल्याबरोबर ज्या काही नकारात्मक गोष्टी घटना घडता आहेत त्या सगळ्या ॲक्सेप्ट करणं. ठीक आहे, ॲक्सेप्ट करणं म्हणजे की हो माझ्याबरोबर असं होऊ शकतं, कारण मी एक अतिशय नॉर्मल ह्युमन बीइंग आहे, मी एक साधारण मनुष्य आहे. त्यामुळे जशा माझ्या आयुष्यात चांगल्या घटना घडू शकतात तशाच माझ्या आयुष्यात वाईट घटना सुद्धा घडू शकतात. माझ्यावर जसे चांगले प्रसंग येऊ शकतात, चांगले प्रसंग जसे मला अनुभवायला मिळू शकतात तसंच माझ्यावर संकट सुद्धा येऊ शकतात. आणि आलेल्या संकटांमध्ये मला भीती वाटू शकते, मला ताण येऊ शकतो, मला राग येऊ शकतो, माझी चिडचिड होऊ शकते. म्हणजे ज्या काही नकारात्मक भावना आहेत, आपण सकारात्मक भावनांना जितक्या इझिली ॲक्सेप्ट करतो तितक्याच इझिली आपल्याला आपल्या नकारात्मक भावनांना, आपल्या नकारात्मक विचारांना सुद्धा ॲक्सेप्ट करायचं आहे. सो तुम्हाला काय करायचं तर अलाव करा, तुमच्या भावना ज्या काही आहेत त्या येऊ देत तुमच्या डोक्यात. ठीक आहे, जे काही विचार तुमच्या डोक्यात येत आहेत नकारात्मक ते येऊ दे, काहीच हरकत नाही. मी म्हटलं तसं आपण ह्युमन बीइंग आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण एकटे नाही आहोत, आपण एकटे असे कोणी स्पेशल नाही आहोत की आपल्यावरच फक्त संकट ओढवलंय, असं अजिबात नाही आहे. तर सगळेच आत्ता या संकटांमधनं जात आहेत. सो ॲज अ नॉर्मल ह्युमन बीइंग माझ्या आयुष्यात संकट येऊ शकतात, त्या संकटांमध्ये मी खचून जाऊ शकतो, मला मार्ग नाही मिळू शकत, काही वेळेला मला राग येऊ शकतो, मला वाईट वाटू शकतं, मला दुःख होऊ शकतं, मला रडायला येऊ शकतं. जे काही निगेटिव्ह या कॅटेगरीमध्ये आपण ठेवून दिलेलं आहे त्या सगळ्या निगेटिव्ह भावना, ते सगळे विचार माझ्या डोक्यात येऊ शकतात. सो सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट म्हणजे ॲक्सेप्ट युअर निगेटिव्ह फिलिंग्स, ॲक्सेप्ट युअर निगेटिव्ह थॉट्स, ॲक्सेप्ट युअर निगेटिव्ह एक्सपिरियन्सेस. असा विचार करा की हे सगळं माझ्याबरोबर होऊ शकतं, जर चांगलं घडू शकतं तर वाईट सुद्धा घडू शकतं. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, असं बऱ्याचदा होतं की म्हणजे बऱ्याच लोकांचं असं होतं की जे काही आपल्याबरोबर घडतं ना त्याला आपण थोडंसं एक्झॅजरेट करतो काही वेळेला. आणि एक्झॅजरेट अशा लेवलला करतो की आपण कुठेतरी एका पॉईंटला येऊन अशा एका कन्क्लुजनला पोचतो की हे जे काही आता माझ्याबरोबर सुरू आहे किंवा माझ्याबरोबर जे काही आता झालेलं आहे, जे काही घटना माझ्या आयुष्यात घडली किंवा जी काही परिस्थिती माझ्यावर ओढवलेली आहे त्याच्यामुळे संपलंय आता सगळं, म्हणजे बस आता हे एवढंच बघायचं राहिलं होतं फक्त. ठीक आहे, सो जसं एखादा मुलगा समजा परीक्षेत फेल झाला तर लगेच त्याला असं वाटू शकतं की आपण फेल्युअर आहोत, आय एम अ फेल्युअर, कारण मी फेल झालो परीक्षेमध्ये. कदाचित तो इतक्या वर्षात तो इयत्ता पहिलीपासून परीक्षा देतोय आणि तो कोणत्या तरी एका वर्षी कॉलेजमधल्या कोणत्या तरी एका विषयात फेल झाला. सो बाकीचे जे काही पॉझिटिव्ह, म्हणजे इतके वर्ष तो पास होतोय, कदाचित चांगल्या मार्कांनीही पास होत असेल, पण ते सगळं कुठेतरी दुर्लक्षित केलं जातं. आणि त्या एका विषयात जेव्हा आपण फेल होतो तेव्हा असं डोक्यात येतं की आय एम अ फेल्युअर. ठीक आहे, मी आता फेल झालोय किंवा माझी नोकरी गेली म्हणजे आता संपलं सगळं. ठीक आहे, माझं सेव्हिंग संपत आलं म्हणजे आता संपलं सगळं, ह्याच्या पुढे मी काहीच नाही करू शकणार. माझ्या आयुष्यात ही XYZ निगेटिव्ह घटना घडली म्हणजे आता संपलं सगळं. सो हे असं का होतं तर ह्याचं मेन कारण असं आहे की आपल्या आयुष्यात ज्या काही घटना घडतात त्या चांगल्या असतील किंवा वाईट असतील, त्या घटनांना आपण ही घटना म्हणजेच आपलं आयुष्य आहे अशा पद्धतीने ट्रीट करतो. म्हणजे माझी नोकरी गेली म्हणजे आता संपलं माझं आयुष्य,
किंवा माझा मुलगा वाईट मार्गाला लागला म्हणजे मी कमी पडले त्याला संस्कार देण्यामध्ये, झालं आता संपलं, म्हणजे ह्याच्या पुढे आता मला काही बघायचं राहिलंच नाही. माझे सेव्हिंग संपत आले म्हणजे झालं, आता काही उरलंच नाही, मी फेल झालो म्हणजे मी फेल्युअर आहे. सो आपण काय करतो की ह्या ज्या नकारात्मक भावना आहेत त्या नकारात्मक भावनांना आपण अशा पद्धतीने ट्रीट करतो ॲज इफ हेच माझं आयुष्य आहे. मग जेव्हा आपण हेच माझं आयुष्य आहे असं त्याला ट्रीट करतो तेव्हा साहजिकच येणारा जो ताण आहे तो नक्कीच अवास्तव असतो. तर ह्याच्यामध्ये एक दृष्टिकोन दुसरा आपल्याला असा डोक्यात ठेवायचा आहे की तुमच्या आयुष्यात ज्या काही चांगल्या वाईट घटना घडत आहेत त्या सगळ्या घटना हे तुमचं आयुष्य नाहीये, तर ह्या सगळ्या घटना ह्या तुमच्या आयुष्यातला एक भाग आहेत. फक्त तुमचं आयुष्य हे नॉर्मली चालू आहे. तुम्हाला परीक्षेत चांगले मार्क मिळणं, तुम्ही शाळेत पहिल्या नंबराने पास होणं, तुम्हाला एखादं अवॉर्ड मिळणं, तुम्हाला प्रमोशन मिळणं, तुमची नोकरी जाणं, तुमचे घरामध्ये वाद होणं, तुमचा घटस्फोट होणं, तुमच्या घरातल्या कोणाला तरी कोरोना होणं, ह्या ज्या काही चांगल्या वाईट घटना आहेत त्या सगळ्या घटना हे तुमचं आयुष्य नाहीये, तर हा तुमच्या आयुष्याचा फक्त एक भाग आहे. आपण जर या नकारात्मक घटनांना हा माझ्या आयुष्याचा एक भाग आहे फक्त या नजरेतून बघण्याचा प्रयत्न केला, ह्या नजरेतून आपण त्याला ट्रीट करण्याचा प्रयत्न केला, तर काय होतं की आपल्या हे लक्षात येतं की हा भाग आहे, हा एक पॅच आहे जो आत्ता आलाय आणि तो पॅच चेंज होणार आहे, हा पॅच संपेल आणि दुसरा काहीतरी पॅच येईल जो चांगला असू शकतो. सो दुसरी गोष्ट ही लक्षात ठेवायची आहे की व्हॉट एव्हर हॅपन्स टू यू, ठीक आहे, ज्या काही घटना तुमच्या आयुष्यात घडतात, ठीक आहे, दॅट इज जस्ट अ पार्ट ऑफ युअर लाईफ, दॅट इज नॉट युअर लाईफ. सो ट्रीट ऑल द थिंग्स ॲज अ पार्ट ऑफ युअर लाईफ, सो दॅट तुम्ही की हां हे माझ्या आयुष्यात नकारात्मक घडलंय, हा जस्ट माझ्या एक आयुष्याचा पार्ट आहे, ह्याच्याशी मला डील करायचं आहे, ठीक आहे. या कन्क्लुजनपर्यंत तुम्ही याल. तिसरी अजून एक गोष्ट जी आपण करत असतो की जी आपण अगदी सगळेजण करतो, त्याला कोणीही अपवाद नाही आहे असं मला वाटतं की आपण अशा गोष्टींबाबत चिंता करत बसतो. मॅक्झिमम वेळेला आपण अशाच गोष्टींची चिंता करतो, अशाच गोष्टींबद्दल आपण वरी करत बसतो ज्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्येच नाही आहेत, ठीक आहे. म्हणजे काही गोष्टी आपल्या आयुष्यात अशा असतात ज्या हमखास आपल्या कंट्रोलमध्ये असतात आणि काही गोष्टी अशा असतात ज्या हमखास आपल्या कंट्रोलमध्ये नसतात, ठीक आहे. सो मी तुम्हाला थोडक्यात सांगते की हमखास आपल्या कंट्रोलमध्ये असणाऱ्या गोष्टी कोणत्या, तर आपले विचार, आपल्या भावना, आपलं वागणं, आपली मतं, आपल्या एखाद्या गोष्टीकडे, एखाद्या घटनेकडे, एखाद्या व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन, आपल्या आवडीनिवडी, हे सगळं हमखास आपल्या कंट्रोलमध्ये असणारं आहे. म्हणजे माझे विचार, माझ्या भावना, माझी वागणूक हे माझ्या कंट्रोलमध्ये आहे. पण आपला अट्टहास मॅक्झिमम वेळेला काय असतो, तर आपल्या कंट्रोलच्या बाहेर असणाऱ्या गोष्टी आयदर चेंज करण्याचा आपण प्रयत्न करत असतो किंवा त्याच्याबद्दल सतत चिंता करत आपण बसलेलो असतो. सो आपल्या कंट्रोलच्या बाहेर असणाऱ्या गोष्टी कोणत्या, की अशा गोष्टींवर आपला कंट्रोल नाही आहे, अशा गोष्टी कोणत्या, तर मी स्वतः सोडून इतर लोकांच्या भावना, इतर लोकांचे विचार, इतर लोकांची वर्तणूक, त्याच्यानंतर नॅचरल कॅलॅमिटीज सगळ्या की ज्या काही म्हणजे अशा गोष्टी, नॅचरल कॅलॅमिटीजच अगदी नाही पण अशा सगळ्या गोष्टी म्हणजे परिस्थितीशी निगडीत ज्या काही गोष्टी आहेत, एक्सटर्नल फॅक्टर्स ज्याला आपण म्हणतो की मला घरातून बाहेर निघायचं आहे आणि आत्ता पाऊस आला, सो पाऊस पडणं हे माझ्या कंट्रोलमध्ये नाही आहे, पण आपण विचार त्याचाच करत राहतो की बरोबर मी निघताना पाऊस येतो, ठीक आहे, पाऊस पण बरोबर मी थांबलेला असतो, माझी वाट बघतो. सो मॅक्झिमम वेळेला आपण काय करतो, तर आपण अशाच गोष्टींची चिंता करत बसतो, अशाच गोष्टींच्या आपण मागे लागतो ज्या कंट्रोल करणं आपल्या हातातच नाही. आणि मग जेव्हा ते आपण फुलफिल नाही करू शकत तेव्हा त्याचा आपल्याला त्रास होत जातो. पण मुळात जर त्या कंट्रोल करणं आपल्या हातातच नसेल तर आपण त्या अचीव कशा करणार हा विचार आपण केला पाहिजे. म्हणजे अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर घरामध्ये असं होतं ना की जेव्हा 3-4 माणसं राहत असतात, म्हणजे लहान मुलं असतात, आई आणि वडील असं जेव्हा कुटुंब आहे
तेव्हा कुठेतरी काही वेळेला असे छोट्या छोट्या कुरबुरी असतात की आई सगळी कामं करते आणि बाकीचे तिघे जण त्यांना हवे तसे वागतात आणि ते त्यांना आईला जसं हवं त्या पद्धतीने कोऑपरेट करत नाही आणि मग त्याच्यामुळे आईला त्रास होतो. हे अगदी कॉमन उदाहरण आहे. सो त्याच्यामध्ये काय होतं की ही जी बाई असते ती कोणत्या गोष्टींबद्दल सतत चिंता करत असते की कशी माझी मुलं वागतायत किंवा कसा माझा नवरा वागतोय आणि तिचा अट्टहास काय असतो की मला कंट्रोल मिळाला पाहिजे त्यांच्या वागण्यावर, म्हणजे मला जसं वाटतं तसं माझ्या मुलांनी वागलं पाहिजे. त्यापेक्षा आपण असा विचार केला की त्यांचं वागणं आपल्या कंट्रोलमध्ये नाहीये. हे मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की मी स्वतः सोडून इतरांचं वागणं आपल्या कंट्रोलमध्ये नाहीये. मग जर इन्स्टेड ऑफ की त्यांच्यावर आपण कंट्रोल मिळवायचा आहे ह्याच्यापेक्षा त्यांचं कोऑपरेशन मला जिंकायचं आहे किंवा त्यांचं कोऑपरेशन मला हवं आहे ह्याच्यावर जर फोकस केला तर आपल्याला त्याच्यातून काहीतरी मार्ग मिळू शकतो. सो ह्याच्या पुढे कायम लक्षात ठेवा की जेव्हा तुम्हाला कोणत्याही गोष्टीची चिंता असेल, तुम्ही कोणत्याही गोष्टीचा जेव्हा गरजेपेक्षा जास्त विचार करताय असं तुम्हाला वाटतंय किंवा एखाद्या गोष्टीमुळे जेव्हा तुम्हाला त्रास होतो आहे, तेव्हा काय करा की स्वतःला फक्त एक प्रश्न विचारा की आत्ता मी ज्या कोणत्या गोष्टीचा विचार करते आहे ती गोष्ट माझ्या कंट्रोलमध्ये आहे का नाही आहे. जर तुम्हाला असं उत्तर मिळालं की हो, मी ज्याचा विचार करते ती गोष्ट माझ्याच कंट्रोलमध्ये आहे, तर प्लीज कंटिन्यू. पण जर असं उत्तर मिळालं की नाही, ही गोष्ट माझ्या कंट्रोलच्या बाहेर आहे, मग त्या गोष्टीचा विचार सोडून अशा गोष्टीवर तुमचा विचार शिफ्ट करा ज्याच्यामध्ये तुम्ही हा विचार करू शकाल की मग ही परिस्थिती बदलण्यासाठी मी माझ्या साईडने काय प्रयत्न करू शकते, माझ्या कंट्रोलमध्ये असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यात सुधारणा करून मी परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करू शकते का. ठीक आहे. सो हा एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे की थिंग्स विच आर इन माय कंट्रोल अँड थिंग्स विच आय कॅनॉट कंट्रोल. ठीक आहे. सो एव्हरी टाइम वेन यू आर स्ट्रेस, please ask this question to yourself whether whatever I am thinking right now, is it in my control or is it not in my control. Okay. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट अशी की एक उदाहरण सांगते ह्याला जोडून. डॉक्टर अल्बर्ट एलिस यांचं खूप प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ होते. यांचं नाव बऱ्याच जणांनी ऐकलं असेल. त्यांची विवेकनिष्ठ विचार पद्धती REBT ही थेरपी खूप फेमस आहे. तर त्यांचं एक पुस्तक आहे मी अल्बर्ट एलिस, मराठीत अनुवाद केलेलं पुस्तक आहे. तर त्या पुस्तकात एक त्यांनी खूप छान उदाहरण दिलंय की त्यांना काही फिजिकल त्रास होता, काही आजार होता आणि त्याच्यासाठी ते बरेच दिवस, बरेच महिने हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते आणि तिकडे आजूबाजूला सगळे काही ना काही असे शारीरिक व्याधी असलेले, काही ना काही आजार असलेलेच पेशंट्स होते. तर एक साधारण आपल्याला हॉस्पिटलमधलं वातावरण माहिती असतं की फार काही उत्साही वातावरण नसतं हॉस्पिटलमध्ये. थोडंसं उदास किंवा असं कुरबुर म्हणजे माहिती आहे की आता आपल्याला ट्रीटमेंटची गरज तर आहे पण म्हणजे त्रास पण होतोय त्या ट्रीटमेंटचा, आता नाईलाज म्हणून ती ट्रीटमेंट घेतोय. सो असं सगळं असतं हॉस्पिटलमधलं वातावरण. तर त्यांनी असंच वर्णन केलंय की हे सगळं हॉस्पिटलमध्ये असं वातावरण होतं. मी पण कुरबुर करायचो, माझ्याबरोबरचे जे इतर पेशंट्स आहेत ते पण त्यांच्या आजाराबाबत किंवा औषधं, सलाईन, इंजेक्शन ह्याच्याबाबत कुरबुर किंवा तक्रार करत असायचे. आणि मग त्या हॉस्पिटलमध्येच असताना त्यांच्या मनात असा एक विचार आला, म्हणजे एक असा त्यांना खेळ सुचला की आणि त्यांनी असं ठरवलं की हा खेळ आपण आपल्या सगळ्या बरोबरच्या पेशंट्सना सांगूया आणि त्यांच्याबरोबर खेळूया त्यांना आवडला तर. सो तो खेळ असा होता बेसिकली की प्रत्येकाने आपल्या आयुष्यात घडलेली किंवा आत्ता घडत असलेली एखादी अनपेक्षित किंवा आपल्या मनाविरुद्ध घडत असलेली गोष्ट सांगायची आणि बाकीच्यांनी ती गोष्ट ऐकायची आणि त्यांनी त्या गोष्टीमधून त्या व्यक्तीला काही चांगलं मिळालं आहे का किंवा त्या मनाविरुद्ध घडलेल्या गोष्टीमधून सुद्धा काही चांगलं शिकण्यासारखं किंवा उपयोगी मिळालं आहे का हे बाकीच्यांनी त्या व्यक्तीला सांगायचं. सो हा खेळ ते त्या हॉस्पिटलमध्ये खेळायचे. तो सगळ्यांना त्या हॉस्पिटलमधल्या पेशंट्सना आवडला होता आणि त्यांच्या असं लक्षात आलं की ज्या गोष्टींसाठी आपण खूप ताण घेतो किंवा स्ट्रेस घेतो किंवा आपण खूप कुरबुर करत राहतो, तक्रार करत राहतो, मनाविरुद्ध घडलेल्या गोष्टी, त्याच्यातून सुद्धा
आपल्याला काही ना काहीतरी चांगलं मिळू शकतं, त्याच्यातून सुद्धा आपल्याला काहीतरी शिकण्यासारखं मिळू शकतं. सो सेम वे हे जे थिंग्स विच आर इन माय कंट्रोल अँड नॉट इन माय कंट्रोल हे जे आहे त्याच्या बाबतीत आपण हे उदाहरण घेऊ शकतो की ज्या गोष्टी कंट्रोलमध्ये नाही आहेत त्या गोष्टींचा आपण विचार करतोय. म्हणजे आत्ता असं आहे की ही वैश्विक महामारी पूर्णपणे संपवणं ही इंडिव्हिज्युअली किंवा प्रॅक्टिकली आपल्या कंट्रोलमध्ये नाही. ठीक आहे की जगातलं किंवा देशातलं सगळं संपलंच पाहिजे, ते कधी संपेल आपल्याला माहिती नाही. पण आपल्या हातात काय आहे तर आपल्या स्वतःची काळजी घेणं आपल्या हातात आहे. विनाकारण बाहेर न फिरणं आपल्या हातात आहे. बाहेर जर फिरावं लागतच असेल, जावं लागतच असेल तर योग्य पद्धतीने प्रिकॉशन घेणं आपल्या हातात आहे. पण हे सगळं करण्याच्या ऐवजी आपण काय करतो तर जे पाळतात ते करतातच, पण तरीसुद्धा काही जण काय करतात की एवढी गर्दी दिसते बाहेर तर लोकांना काही कळतच नाही, लोकांना काही पडलेलीच नाही आहे, लक्षातच येत नाही, त्याची इंटेन्सिटी किंवा गांभीर्य कळतच नाही आहे, मग सरकारला काही कळत नाही आहे, ह्या उपाययोजना करतायत त्याचा काही उपयोग नाही आहे. सो अशा गोष्टींचा विचार करण्यापेक्षा ज्या आपल्या कंट्रोलमध्ये नाहीच आहेत त्यापेक्षा आपल्या कंट्रोलमध्ये आपली स्वतःची काळजी घेणं, आपली स्वतःची इम्युनिटी वाढवणं हे आपल्या हातात आहे. सो प्लीज ट्राय टू फोकस ऑन द थिंग्स विच आर इन युअर कंट्रोल अँड नॉट द थिंग्स विच आर नॉट इन युअर कंट्रोल. ठीक आहे. अजून एक गोष्ट जी पण खूप कॉमनली आपल्याला दिसून येते ती म्हणजे आपण खूप असे हिअर अँड नाऊ पर्स्पेक्टिव्ह आम्ही त्याला असं म्हणतो, टेक्निकल वर्ड जर द्यायचा झाला तर, की काय होतं की बरेचसे आपल्याला दिसतात असे लोक की जे पास्टचा विचार करतात, फ्युचरचा विचार करतात. बस म्हणजे भूतकाळातल्या गोष्टींबाबत रिग्रेट करणं, भूतकाळातल्या गोष्टींचा त्याच्याबद्दल गिल्टी फील करणं किंवा रिग्रेट किंवा कसं मला तेव्हा करायला जमलं नाही किंवा कशी ती व्यक्ती माझ्याशी तेव्हा वागली होती वगैरे वगैरे या गोष्टींचा विचार करत राहणं किंवा फ्युचरचा विचार करत राहणं म्हणजे फ्युचर वाईज. कारण फ्युचर हे अनप्रेडिक्टेबल आहे. जेव्हा एखादी गोष्ट अनप्रेडिक्टेबल असते तेव्हा त्याचं ताण येणं स्वाभाविक आहे. त्यामुळे मग फ्युचरचा विचार करत राहणं की आता पुढे कसं होणार आहे. सो ह्या गडबडीमध्ये काय होतं की आत्ता वर्तमान काळामध्ये जे काही चालू आहे तुमच्याबरोबर म्हणजे ॲट प्रेझेंट तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर तुम्ही फोकसच नाही करू शकत. का? कारण तुम्ही एकतर पास्टमध्ये अडकलेले असता किंवा फ्युचरमध्ये अडकलेले असता. सो त्याच्यामुळे प्रेझेंटमध्ये आत्ता वर्तमान काळात तुमच्याकडे कदाचित खूप चांगल्या काही गोष्टी असू शकतील ज्या तुम्ही फोकस नाही करू शकत आणि मग तो ताण सतत येत राहतो. सो हिअर अँड नाऊ पर्स्पेक्टिव्ह म्हणजे आत्ता तुमच्याकडे काय आहे याच्यावर फोकस करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण भूतकाळात जे आहे अगेन ते आपण चेंज करू शकत नाही आहोत म्हणजे दॅट इज नॉट इन युअर कंट्रोल. फ्युचरमध्ये काय होणार आहे अगेन दॅट इज नॉट इन युअर कंट्रोल. व्हॉट इज इन युअर कंट्रोल राईट नाव? युअर प्रेझेंट इज इन युअर कंट्रोल. राईट. तुमचा वर्तमान काळ तुमच्या कंट्रोलमध्ये आहे. सो त्याच्यामध्ये काय करायचं हे तुम्ही ठरवू शकताय. राईट. सो ह्या दोन गोष्टींची वरी करण्यापेक्षा रिग्रेट आणि वरी करण्यापेक्षा प्रेझेंटमध्ये काय आहे बी ग्रेटफुल फॉर दॅट. काय आपण गमावतो आहोत आपण डेफिनेटली खूप काही गोष्टी गमावतो आहोत. प्रत्येकाची इंटेन्सिटी मी म्हटल्याप्रमाणे वेगळी आहे पण तरीसुद्धा असं होऊ शकतं कदाचित की त्याच्यातून आपल्याला काहीतरी चांगली गोष्ट मिळूही शकते किंवा आत्ता आपल्याकडे काहीतरी चांगली गोष्ट त्याच्यापेक्षा असूही शकते. जसं अगदी सुरुवातीला जेव्हा आपण ऐकत होतो की लॉकडाऊन होतं तेव्हा जे चांगल्या घरातले मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय या घरातले जे लोक आहेत की ज्यांच्या नोकऱ्या आहेत, सेव्हिंग आहे व्यवस्थित, आपल्याला ॲटलिस्ट व्यवस्थित 2 वेळचं खायला मिळत होतं. ठीक आहे. आपल्याला लॉकडाऊनच्या काळात सुद्धा आपल्या जिभेचे सगळे चोचले पुरवायला मिळत होते. आपण वेगवेगळे पदार्थ घरी करून खात होतो. ठीक आहे. पण असे काही लोक असतील, आपण टी व्हीवर बघत होतो की झोपडपट्टीतले जे राहणारे लोक आहेत किंवा अगदी ज्यांची आर्थिक परिस्थिती खालची आहे त्या लोकांना तर बेसिक ज्या त्यांच्या गरजा आहेत त्यासुद्धा मिळत नसतील. सो मग आपण कोणत्या बाबतीत तक्रार केली पाहिजे आणि कोणत्या बाबतीत नाही केली पाहिजे? तर आपल्याकडे ॲटलीस्ट ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी आपण ग्रेटफुल राहणं हे आपल्या हातात नक्कीच आहे. आता या सगळ्या गोष्टीमध्ये सुद्धा कसं असतं की असं नेहमी म्हणजे सायकोलॉजीमध्ये एका थिअरीमध्ये शिकवताना आम्हाला असं शिकवलं होतं की यू ऑलवेज हॅव अ चॉईस
ऑफ वॉट यू वॉन्ट टू डू इन युअर लाईफ. ठीक आहे, विच इज ट्रू की मला माझ्या समोर जे काही संकट उभं आहे त्या संकटाशी मला लढायचं आहे का त्या संकटापासनं मला पळ काढायचं आहे याचा चॉईस माझ्याकडे आहे. राईट. सो आपण फक्त एक डिसाईड करत असतो की वेदर आय वॉन्ट टू फाईट और आय वॉन्ट टू रन आउट फ्रॉम द सिच्युएशन. सो यू ऑलवेज हॅव अ चॉईस. सो हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे की आपल्याकडे चॉईस आहे की आपल्याला काय करायचं आहे. वेदर वी वॉन्ट टू फाईट विथ द सिच्युएशन, मे बी यू हॅव कपॅसिटी और यू आर कपेबल टू फाईट विथ द सिच्युएशन. बट असं होतं आहे की आपण जनरली हे जी भीती किंवा टेन्शन असतं किंवा जे काही निगेटिव्ह विचार असतात ते सगळे आपल्या मनाने निर्माण केलेले असतात. म्हणजे कदाचित सिच्युएशनची इंटेन्सिटी आणि आपल्या मनाने जो ताण घेतलेला आहे त्याच्याबाबत ह्याच्यात सुद्धा खूप तफावत असू शकते. सो हे सगळं मनाने निर्माण केलेलं असतं. सो कदाचित आपण असं ठरवतो की मी फाईट नाही करू शकणार, बट यू नेवर नो तुमच्याकडे ती कपॅसिटी असेल की तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने फाईट करू शकत असाल. कदाचित असं पहिल्यांदाच तुमच्याबरोबर होत आहे म्हणून तुम्हाला भीती वाटत असेल. ठीक आहे. सो ऑलवेज रिमेंबर दॅट यू ऑलवेज हॅव अ चॉईस की तुम्हाला फाईट करायचं आहे का तुम्हाला पळून जायचं आहे. आता हे सगळं तर झालं की हे सगळे थोडेसे वेगळ्या प्रकारचा एक आपण म्हणू की दृष्टिकोन झाला की त्याच नजरेतून बघण्यापेक्षा काही वेगळ्या पद्धतीने आपल्याला एखाद्या प्रॉब्लेमकडे बघता येईल का. पण ह्यामध्ये सुद्धा असं होऊ शकतं, मी जसं पहिल्यांदाच म्हटल्याप्रमाणे की आपण इंडिव्हिज्युअल म्हणून प्रत्येकजण वेगवेगळे आहोत. त्यामुळे काही जण आत्ता हे सेशन ऐकल्यानंतर सुद्धा त्यांचा दृष्टिकोन बदलेल. काही जणांचं असं होईल की सेशन ऐकल्यानंतर तेवढ्यापुरतं म्हणजे 1-2 दिवसासाठी तो दृष्टिकोन बदलेल. परत एखादी नकारात्मक घटना घडल्यानंतर परत कदाचित तेच सगळं डोक्यात येईल. काही जणांचं असं होईल की त्यांच्या मनात असा विचार येईल की हे सांगते पण हे ऐकायला सोपं आहे, फक्त करायला काही सोपं नाही आहे. ठीक आहे. हे सगळं का होईल? कारण आपण वेगवेगळ्या व्यक्ती आहोत, आपली विचार करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. सो जरी हा दृष्टिकोनातला फरक आहे तो काही एकदम असा एक सेशन ऐकून येणाऱ्यातला नाही आहे, तर तो प्रॅक्टिस करून किंवा हळूहळू येणाऱ्यातला आहे. त्याच्यामुळे ह्याच्याबरोबरच काही गोष्टी ज्या आपल्याला अगदी करायलाच हव्यात. का करायला हव्यात? कारण हा स्ट्रेस जर आपण रिलीज नाही केला, मगाशी जसं आपण म्हटलं की एक घटना दुसरी घटना अशा एक घटना जेव्हा सतत घडत राहतात आणि त्या आपण एक्सप्रेसच नाही करू शकत तेव्हा तो ताण अजून जास्त निर्माण होतो. मग त्याचं रूपांतर कदाचित नैराश्यामध्ये होऊ शकतं किंवा त्याचं रूपांतर अजून वेगळ्या कोणत्या मानसिक आजारात होऊ शकतं. आणि हे होऊ नये म्हणून आपण काही गोष्टी सुरुवातीपासून पाळू शकतो. तर त्यातलं अगदी सोपी गोष्ट किंवा अगदी आपण सहज करू शकतो अशी गोष्ट, पण जी आपण अजिबात करत नाही अशी गोष्ट, ती म्हणजे संवाद साधणं किंवा तुम्हाला जे काही वाटतं आहे ते एक्सप्रेस करणं. आता मुळात संवाद साधणं का महत्त्वाचं आहे? तर आपण जेव्हा कोणाशी तरी बोलतो, माझ्या मनात काय चालू आहे, मला नक्की कोणता प्रॉब्लेम आहे, हे जेव्हा मी कोणाशी तरी बोलते तेव्हा बऱ्याचदा असं होतं की 50% मला तिकडेच रिलॅक्स वाटतं. का रिलॅक्स वाटतं? कारण माझ्या मनात जे काही साचलेलं आहे, जी काही नकारात्मकता माझ्या मनात साचलेली आहे ती तिथल्या तिथे आधी बाहेर पडते. मला सोल्युशन नाही मिळते अगदी, पण ॲटलिस्ट साचलेलं सगळं मनातून बाहेर पडतं आहे. सो 50% कदाचित मला तिथेच रिलॅक्स वाटतं फक्त बोलून. कारण आपण बोलतोय म्हणजे काय करतोय तर एक्सप्रेस करतोय, जे काही डोक्यात आपल्या चालू आहे ते सगळं एक्सप्रेस करतो आपण. त्यामुळे तिथेच आपल्याला थोड्याफार प्रमाणात बरं वाटू शकतं. जर आपण एक्सप्रेस नाही केलं तर काय होतं हे मी मगाशी सांगितलं की 1 आठवडा तुम्ही असा काढाल, 1 वर्ष काढाल, 2 वर्ष काढाल आणि कुठे ना कुठेतरी मग ते इतकं साचत जातं की आपण माणूस म्हणून आपली काही ना काहीतरी कपॅसिटी आहे. सो ती कपॅसिटी जेव्हा तुमची ते बर्डन घेण्याची कपॅसिटी जेव्हा संपेल तेव्हा कधी ना कधीतरी त्याचा विस्फोट होऊ शकतो किंवा कधीतरी तुम्ही इतक्या नैराश्याकडे जाऊ शकता की एक इम्पल्सिव्ह थॉटसुद्धा आपल्याला पुरतो काहीतरी आता काही निर्णय घेण्यासाठी. त्यामुळे त्यावेळी त्या गोष्टी बोलणं, त्यावेळी एक्सप्रेस करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आता संवाद म्हणजे कम्युनिकेशन जे आहे ते कोणाशी करायचं आणि कधी करायचं किंवा का करायचं. ठीक आहे. तर अशा व्यक्तींशी तुम्ही सुरुवातीला बोलू शकता
ज्या व्यक्तींवर तुमचा विश्वास आहे आणि तुम्हाला असं वाटतं की त्या व्यक्ती नॉन जजमेंटल आहे. नॉन जजमेंटल असणारी लोक अगदीच तुरळक असतात, पण तरीसुद्धा ॲटलिस्ट या व्यक्तीवर माझा विश्वास आहे, मी हिच्याशी या व्यक्तीशी माझ्या मनातलं सगळं बोलू शकतो किंवा बोलू शकते, असं तुम्हाला ज्या व्यक्तीबाबत वाटत असेल, ती व्यक्ती तुमच्या फॅमिलीतली असू शकते, फॅमिली बाहेरची असू शकते, त्या व्यक्तीशी तुम्ही बोलू शकता. का बोलायचं आहे? कारण मगाशी म्हटलं तसं साचवून ठेवायचं नाही आहे. आणि अगदी जर आपण एकदम सिंपल विचार केला तर आपण दुपारी आणि रात्री स्वयंपाक काय करायचा, आज रात्री जेवायला काय करायचं, हे पण आपण संवाद करून ठरवतो घरात, बरोबर? म्हणजे इतकी साधी गोष्ट की काहीही घरात बनलं तरी आपण खाणारच आहोत हे आपल्याला माहिती आहे, तरीसुद्धा आपण चर्चा करून ठरवतो. मग जर एवढी सारी गोष्ट आपण चर्चा करून ठरवत असू तर आपल्या आयुष्यात असणारा जर एखादा खरंच खूप जेन्युइन प्रॉब्लेम असेल तर त्यासाठी चर्चा करायला काय हरकत आहे? काहीच प्रॉब्लेम नाही. आता ही चर्चा करताना असं होऊ शकतं की बऱ्याचदा म्हणजे आपल्याही मनात असा विचार येतो की मी तर सांगेन, मी तर बोलीन समोरच्या व्यक्तीशी, पण ती काय मला समजून घेणार किंवा त्यांना नाही कळणार माझा प्रॉब्लेम, हे आपल्या डोक्यात येतं. किंवा आपल्याला असं ऐकायलाही खूप मिळतं की आपण जेव्हा सांगतो कोणाशी तरी अगं बोलत जा, किंवा आपण जेव्हा आपण आपल्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला कधीतरी टेन्शनमध्ये बघतो, स्ट्रेसमध्ये बघतो, तेव्हा आपण सुद्धा त्या व्यक्तीला स्वतःहून विचारतो कधीतरी की काही प्रॉब्लेम आहे का, तर बोल माझ्याशी, पण ती व्यक्ती पटकन बोलतेच असं नाही. तर असं का होतं? ह्याचं कारण, बेसिक कारण असं आहे की आपल्याशी जर कोणी बोला, ह्याचा विचार करा सगळ्यांनी, म्हणजे आपण सगळे करूया की आपल्याशी जेव्हा कोणी काही बोलायला येतं तेव्हा आपण त्या व्यक्तीचं किती ऐकून घेतो आणि त्या व्यक्तीला किती सल्ले देतो. तर मला असं वाटतं की सल्ले देणाऱ्यांची संख्या जास्त आहे ऐकून घेणाऱ्यांपेक्षा. तर आपल्याला सगळ्यात जर बेसिक गोष्ट काही शिकायची असेल, 2 गोष्टी, त्या म्हणजे एकतर समोरच्या व्यक्तीचं शांतपणे ऐकून घेणं, फक्त ऐकून घेणं विदाऊट एनी इंटरप्शन, आणि त्या व्यक्तीसाठी नॉन जजमेंटल असणं. नॉन जजमेंटल म्हणजे काय? तर त्या व्यक्तीचं ऐकत असताना किंवा ऐकून झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचे जजमेंट्स मनात तयार न करणं, डोक्यात तयार न करणं की बापरे हिने असं केलं, हिला असं होतंय, त्याला असा प्रॉब्लेमही वाटतं, ठीक आहे, नो जजमेंट्स. कारण आपल्याला जर आपल्या बाबतीत कोणी जजमेंटल राहिलं तर नाही आवडत. सो जर तुमच्याकडे कोणी बोलायला आलं तर तुम्ही या 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत ज्या करायच्या आहेत. ती म्हणजे पहिली गोष्ट फक्त ऐकून घेणं, कारण जेव्हा कोणी आपल्याशी बोलायला येतं तेव्हा प्रत्येक वेळी त्या व्यक्तीला सोल्युशन नकोच असतं, सल्ले तर नकोच असतात. सोल्युशन तुम्ही एक वेळ देऊ शकता, पण तुम्ही जे सल्ले त्यांना देताय, तुम्ही चांगल्या मनाने ते सल्ले द्याल किंवा चांगल्या उद्देशाने ते सल्ले द्याल, पण ते सल्ले जे तुम्ही देत आहात ते त्या व्यक्तीला त्यावेळी फायदेशीर आहेत का हे तुम्हाला माहिती नाही. ते मॅक्झिमम वेळेला फायदेशीर नसतात, कारण त्या मोमेंटला त्या व्यक्तीला कोणतेही सल्ले आणि उपदेश नको असतात, ठीक आहे. त्यामुळे ऐकून घेणं विदाऊट एनी इंटरप्शन, ठीक आहे. आणि दुसरं म्हणजे नॉन जजमेंटल राहणं. म्हणजे मग कोणाच्याच मनात, एकमेकांच्या मनात की ही व्यक्ती मला समजून घेईल का किंवा कशी समजून घेईल हे काही डोक्यात उरणारच नाही, ठीक आहे. आता याही पेक्षा अजून थोडंसं पुढे जाऊन सांगायचं झालं तर आपण संवाद तर करतोच, ठीक आहे, म्हणजे करू ह्याच्या पुढे कदाचित, किंवा संवाद केल्यानंतर सुद्धा असं होऊ शकतं की आपण, म्हणजे जी साधारण व्यक्ती आहे त्या फार फार तर ऐकून घेतील किंवा फार फार तर काहीतरी सल्ले देतील, पण कदाचित जी व्यक्ती प्रॉब्लेम शेअर करते आहे त्या व्यक्तीचा जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम कदाचित खूप डीप असेल किंवा इतका इंटेन्स असेल की आपल्याकडे त्या व्यक्तीला त्या प्रॉब्लेममधनं बाहेर काढण्यासाठी काही सोल्युशन किंवा मार्ग असेलच असं नाही. तर अशा वेळी आपण काय केलं पाहिजे? तर अशा वेळी आपण एखाद्या मेंटल हेल्थ प्रोफेशनलकडे, म्हणजे एखाद्या तज्ज्ञाकडे त्यांना जाण्याचा सल्ला दिला पाहिजे, जो अजूनही आपण देत नाही, कारण मेंटल हेल्थबद्दल खूप जास्त प्रमाणात अजूनही स्टिग्मा आहे. म्हणजे जर तुम्हाला आत्ताच्या या परिस्थितीत म्हणून नाही, एरवीसुद्धा जर
तुम्ही रस्त्यातनं चालताना एखादी ओळखीची व्यक्ती तुम्हाला भेटली आणि तिचा चेहरा थोडासा असा वीक दिसत असेल तर तुम्ही विचारता काय झालं आणि ती व्यक्ती तुम्हाला सांगते की काही नाही ग 2 दिवसापासून ताप येतो. तुम्ही पटकन त्या व्यक्तीला काय सांगता किंवा काय विचारता की अगं मग डॉक्टरांकडे जाऊन आलीस का, डॉक्टरांना एकदा दाखवून ये बाई, औषधं घेऊन. इतक्या सहजपणे तुम्ही एखाद्या मेंटल हेल्थ प्रोफेशनलकडे जाण्याचा सल्ला लोकांना देता का, तर नक्कीच देत नाही. सो आपण हे तापाच्या सर्दी खोकल्याच्या बाबतीत का करतो, कारण आपल्याला माहिती असतं की जर 2 दिवस पण औषध न घेता मी घरीच थांबले, डॉक्टरांकडे गेले नाही, तर माझा ताप वाढू शकतो, माझी सर्दी वाढू शकते, मला अजून त्याच्यातून काहीतरी वेगळं होऊ शकतं. सेम वे जेव्हा आपला मानसिक ताण जो आहे, मनाची जी काही नकारात्मक स्थिती झालेली आहे ती जेव्हा इनिशियल स्टेजला आहे तेव्हाच जर आपण एखाद्या तज्ज्ञाची हेल्प घेतली तर तो आजार अजून बळावणार नाही. तो आजार अजून 1 वर्ष 1.5 वर्ष तसाच राहील आणि मग आता अशी परिस्थिती आली की आता काही ऑप्शनच नाही. म्हणजे आमच्याकडे येणारे मॅक्झिमम पेशंट्स हे लास्ट ऑप्शन म्हणूनच आलेले असतात की आता मी सगळा प्रयत्न केला आणि शेवटी तुमच्याकडे आलो. म्हणजे ते ऑलरेडी अशा स्टेजला पोचलेले असतात की त्यांना त्याच्यातून बाहेर काढायला बराचसा वेळ लागतो. त्यामुळे हा जो स्टिग्मा आहे मेंटल हेल्थच्या बाबतीत तो आपण अगदी दूर केला पाहिजे. आपल्या मेंटल हेल्थला आपण तेवढीच प्रायोरिटी दिली पाहिजे जेवढी आपण आपल्या फिजिकल हेल्थला देतो आहोत. ठीक आहे. थोडंसं मी अगदी थोडक्यात मेंटल हेल्थ प्रोफेशनल्सबद्दल पण सांगते कारण त्याच्याबद्दल पण बऱ्याचशा लोकांना थोडंसं कन्फ्युजन असतं. तर मेंटल हेल्थ प्रोफेशनल्समध्ये कोण कोण येतं, तर सायकॅट्रिस्ट येतात, सायकोलॉजिस्ट आणि सायकोथेरपिस्ट हे लोक मेंटल हेल्थ प्रोफेशनल्समध्ये येतात. याच्यामध्ये सायकॅट्रिस्ट जे असतात त्यांचं काम काय असतं, सायकॅट्रिस्ट म्हणजे डॉक्टर, त्यांच्याकडे ते डॉक्टर त्यांनी प्रॉपर मेडिकलला जाऊन शिक्षण घेतलेलं असतं. त्यामुळे सायकॅट्रिस्ट तुम्हाला मेडिसिन्स प्रिस्क्राईब करतात. म्हणजे असे काही मानसिक आजार असतात ज्याच्यासाठी मेडिसिन्स घेणंच आवश्यक असतं. सो त्या मानसिक आजारांसाठी तुम्हाला हे सायकॅट्रिस्ट जे डॉक्टर असतात ते मेडिसिन्स प्रिस्क्राईब करतात. बरेचसे मानसिक जे आजार असतात त्याच्यामध्ये काय होत असतं, तर आपल्या मेंदूमध्ये ज्या रासायनिक प्रक्रिया सुरू असतात, जसं ब्लड सर्क्युलेशन सुरू असतं तशी काही रसायनांचं पण सर्क्युलेशन चालू असतं आणि त्या प्रत्येक रसायनांचं काही ना काहीतरी काम असतं. सो त्या कोणत्या रसायनांमध्ये जर त्या केमिकल्समध्ये जर काही इम्बॅलन्स तयार झाला तर त्या इम्बॅलन्समुळे काय होतं की आपल्याला काही ना काही आजार होऊ शकतात किंवा थोडीशी मनस्थितीमध्ये वरखाली होऊ शकतं. तर ते बॅलन्स करण्याचं काम जे आहे ते औषधं करतात आणि म्हणून सायकॅट्रिस्ट जे आहेत ते औषधं देतात. आता सायकोलॉजिस्ट किंवा सायकोथेरपिस्ट काय काम करतात, तर सायकोलॉजिस्ट किंवा सायकोथेरपिस्ट हे तुमचा जो काही त्रास आहे त्याचं मूळ शोधून काढण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे. म्हणजे तुमचा त्रास नक्की कधीपासून सुरू झाला आहे, नक्की कशामुळे सुरू झालेला आहे, ठीक आहे, ह्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. बेसिकली काय होतं की आपण जेव्हा पण कोणत्या प्रॉब्लेममध्ये असतो तेव्हा आपल्या त्या समस्येचं निरसन करण्याची आपली जी क्षमता असते ना, ती क्षमता जी आहे ती तात्पुरत्या काळासाठी ब्लॉक झालेली असते. सो सायकोलॉजिस्ट किंवा सायकोथेरपिस्ट काय काम करतात, तर ती जी ब्लॉक झालेली क्षमता आहे ती परत तुमच्यामध्ये ती तुम्हाला शोधून देण्याचं काम करतात. तुमच्यात असलेली क्षमता, तुमचे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी तुमच्यात असलेली क्षमता तुम्हाला शोधून देण्याचं काम हे सायकोलॉजिस्ट आणि सायकोथेरपिस्ट करतात. सो दॅट ती क्षमता तुम्हाला मिळाल्यावर परत किंवा ते क्षमतेचा एकदा तुम्हाला शोध लागला की तुम्ही पुढे येणाऱ्या सगळ्या संकटांवर सुद्धा इफेक्टिव्हली मात करू शकता किंवा त्या संकटांबरोबर डील करू शकता. ठीक आहे. सो हे थोडंसं झालं मेंटल हेल्थ प्रोफेशनल्सबद्दल. आता काही प्रश्न असतील समजा कॉमेंट बॉक्समध्ये आलेले तर मी जस्ट एकदा गो थ्रू करते आणि काही प्रश्न असतील तर ओके. ओके. सो एक प्रश्न असा आलेला आहे की आपल्याला ट्रीटमेंटची आवश्यकता आहे हे कसं ओळखायचं. सो ट्रीटमेंटची आवश्यकता आहे बेसिकली हे मी म्हटलं तसं की जेव्हा आपल्याला हे लक्षात येतं आहे की आपला ताण अवास्तव वाढतो आहे, ठीक आहे, आपल्याला ह्या ताणावर मात करायला स्वतः जमत नाही,
तेव्हा आपल्याला कोणाकडे तरी कोणत्या तरी तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची गरज असते. आता सल्ला घेताना सुद्धा म्हणजे आपल्याला एखादा आजार झाला आहे की नाही, किंवा खरंच आपल्याला ट्रीटमेंटची गरज आहे का, आपल्याला औषधांची गरज आहे का, फक्त काउन्सिलिंगनी फक्त सायकोथेरपीनी आपला त्रास जाऊ शकतो, हे मात्र तुम्ही स्वतः नाही ठरवायचं, हे त्या तज्ज्ञांना ठरवू द्यायचं. ठीक आहे. सो ट्रीटमेंटची गरज आहे का नाही हे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला जेव्हा जसं तुम्ही फिजिकल हेल्थच्या बाबतीत जे लॉजिक अप्लाय करता तेच लॉजिक मेंटल हेल्थच्या बाबतीत अप्लाय करा. 2 दिवस घरी राहून जर ताप जात नसेल तर आपण डॉक्टरांकडे जातो. तसंच समजा जर आठवडाभर 2 आठवडे तुम्हाला तीच मनस्थिती, तुम्ही त्याच मनस्थितीत सतत आहात, तुमच्या डोक्यात जर निगेटिव्ह विचार येत आहेत, निगेटिव्ह भावना निर्माण होत आहेत, तर तुम्हाला एखाद्या मेंटल हेल्थ प्रोफेशनलकडे जायला काहीही हरकत नाही. तुम्हाला ट्रीटमेंटची खरंच गरज आहे का, काही वेळेला एक म्हणजे एपिसोडिक पण असतं. ठीक आहे. सो ट्रीटमेंटची खरंच गरज आहे का किंवा नाही आहे हे ते तज्ज्ञ तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकतील. ओके. सो अजून एक असा प्रश्न आलाय की सिनियर सिटीजन्स जर घरात असतील आणि सगळं व्यवस्थित आहे, घरात काहीही टेन्शन नाही आहे, कसलेच इश्यूज नाही आहेत, पण ते घरात काही फार बोलत नाही आहेत, कोणाशी संवाद साधत नाही आहेत, तर काय करायचं. तर आता सिनियर सिटीजन्सच्या बाबतीत असं थोडंफार होऊ शकतं की थोडंसं वय वाढल्यानंतर काही वेळेला म्हणजे शारीरिक व्याधी पण असतात, त्याच्यामुळे सुद्धा, किंवा काही वेळेला थोड्याफार प्रमाणात सगळ्या गोष्टींमधला इंटरेस्ट हळूहळू कमी व्हायला लागतो. म्हणजे कसं की आधी आपण ज्या गोष्टी एन्जॉय करायचो त्या हळूहळू आता म्हणजे शारीरिकदृष्ट्या त्या होत पण नसतात, किंवा मनाने तेवढा उत्साह सुद्धा वाटत नसतो, असंही होऊ शकतं. काही वेळेला एक थोडंसं जसं वय वाढतं तसं एक किंचित हट्टीपणा सुद्धा येऊ शकतो. तर त्याच्यामुळे जर समजा तुमच्या घरातले सिनियर सिटीजन असे असतील की असं वरवर बघायला गेलं तर काही प्रॉब्लेम नाही आहे त्यांना, पण तरीसुद्धा ते बोलत नाही आहेत, तुमच्याशी संवाद साधत नाही आहेत, तर तुमच्या फॅमिलीमधलं दुसरं कोणीतरी जे त्यांच्याशी क्लोज आहे, अगदी त्यांचे मित्र किंवा मैत्रीण असेल तरीसुद्धा चालेल, किंवा बहीण भाऊ कोणी असेल तर त्यांना त्यांच्याशी एकदा बोलायला सांगायला हरकत नाही. किंवा त्याच्यामुळे जर तुमच्या मनात असा विचार येत असेल की आपलं तर काही चुकत नाही आहे ना, किंवा आपल्या कोणत्या वागण्यामुळे हे बोलत नाही आहेत, आपल्यावर हे नाराज आहेत ना, हे जर तुमच्या डोक्यात येत असेल तर तसा विचार करण्याची फारशी गरज नाही, कारण प्रत्येकाचा स्वभाव हा वेगवेगळा असतो. काही सिनियर सिटीजन्स जे असतात ते अगदी 80-90व्या वर्षीसुद्धा खूप उत्साही असतात, सगळ्या गोष्टींमध्ये खूप पार्टिसिपेट करतात. काही सिनियर सिटीजन अगदी सिनियर सिटीजन च्या स्टेजमध्ये गेले की लगेचच त्यांना थोडंसं त्यांच्या स्वभावाप्रमाणे किंवा पहिल्यापासूनच त्यांचा स्वभाव थोडासा आबूल असतो, आणि मग नंतर असं होतं की थोडं जनरेशन गॅपमुळे असेल, घरातल्या इतर लोकांचे आणि त्यांचे विषय वेगवेगळे असतील, काय चालू आहे हे त्यांना कळत नसेल, त्यामुळे सुद्धा थोडंसं बोलणं त्यांचं कमी होत असेल. त्याच्यानंतर सो अजून एक असा प्रश्न आलाय की जर कोणत्या व्यक्तीला कळतच नसेल की हा प्रॉब्लेम मेंटल हेल्थशी रिलेटेड आहे तर काय करायचं, असं बऱ्याच जणांचं होतं. ह्याचं कारण स्टिग्मा हेच आहे की मुळात एक लक्षात ठेवायचं आहे की शरीर आणि मन हे हातात हात घालून चालत असतं, त्याच्यामुळे हे दोन्ही एकमेकांवर परिणाम होत असतं. म्हणजे आपण साधं उदाहरण घ्या की आपण जेव्हा शारीरिक आपल्याला काहीतरी व्याधी असते, व्याधी म्हणजे आपण शारीरिकदृष्ट्या जेव्हा आजारी असतो तेव्हाही आपण मनाने थोडेसे निरुत्साहीच असतो, आपल्याला काही फार उत्साह नसतो, थोडं उदास आपल्याला वाटत असतं. सेम वे जेव्हा आपल्याला काही मानसिक ताण आहे तेव्हा त्याचा परिणाम आपल्या कोणत्या ना कोणत्या तरी शारीरिक भागावर किंवा शारीरिक अवयवावर येतो. बऱ्याचदा असं होतं की काही जणांना, ज्या लोकांना संधिवाताचा वगैरे त्रास असतो, त्या लोकांना त्यांचा तो त्रास अजून बळावतो. म्हणजे त्यांनी जर मेडिकल सगळ्या त्यांच्या टेस्ट वगैरे केल्या तर त्याच्यामध्ये असं लक्षात येतं की फिजिकली तसा काहीच प्रॉब्लेम नाही आहे, पण तरीसुद्धा दुखतंय, कंबर दुखते, पाठ दुखतंय, हात दुखतायत, मान दुखतंय, असं त्यांच्या तक्रारी असतात, आणि फिजिकली ॲबनॉर्मॅलिटी अशी काहीच नसते. सो कुठेतरी जो मानसिक ताण जो असतो त्याच्यामुळे ते शरीरातला कोणता तरी एक अवयव बोलत असतो.
तर असे असे लोक खूप असतात की ज्यांना हा प्रॉब्लेम मानसिक आहे किंवा मेंटल हेल्थशी रिलेटेड आहे हे कळत नाही. तर अशा लोकांना तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढ्या भाषेत समजावून देणं गरजेचं आहे. त्यांना जर अगदीच समजत नसेल तर त्यांना तुम्ही जर थोड्याफार प्रमाणात इन्सिस्ट करू शकलात की ॲटलिस्ट एकदा आपण कोणत्या तरी सायकोलॉजिस्टकडे जाऊन बघूया, आणि मग त्याच्यानंतर तुला जर वाटलं तर तू कंटिन्यू कर, तुला नाही वाटलं तर आपण नको जाऊया. काय होतं की आपण एक म्हणजे त्यातले जे तज्ज्ञ नसतील त्यांचं सांगणं आणि एखाद्या तज्ज्ञाकडे गेल्यावर त्यांचं सांगणं याच्यामध्ये थोडासा फरक पडतो. त्यामुळे बऱ्याचदा असे पेशंट खूप येतात. सुरुवातीला असेच पेशंट येतात रादर की ज्यांना कोणीतरी घरच्यांनी जबरदस्तीने आणलेलं असतं आणि मग नंतर त्यांना कसं रिअलाईज करून द्यायचं की त्यांना खरंच प्रॉब्लेम आहे आणि त्यांना त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे, हे ते सायकोलॉजिस्ट किंवा काउन्सिलर्स जे असतात हे त्यांच्या पद्धतीने करतात. त्यामुळे जर त्यांना समजत नसेल तर ॲटलिस्ट हा ऑप्शन तुम्ही थोडासा वेगळ्या पद्धतीने त्यांना सांगून बघू शकता की एखाद्या प्रोफेशनलकडे आपण जस्ट जाऊन बघूया एकदा आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला जे हवं ते तुम्ही डिसाईड करू शकता. सो अजून एक आहे की ताणतणाव आणि नैराश्य यामध्ये काही परस्पर संबंध आहे का? तर मी ते सुरुवातीला आय थिंक थोडं सेशनमध्ये सांगितलेलं आहे की ताणतणाव आपल्याला कोणत्या गोष्टींमुळे किंवा कोणत्या कारणांमुळे येऊ शकतो आणि तो जर साचत राहिला हळूहळू की त्या ताणाचं आपण निरसन नाही करू शकलो, तो ताण आपण जर रिलीज नाही करू शकलो, ते जर आपण साचवून ठेवलं मनात, तर त्याचं फक्त नैराश्यातच नाही तर इतर सुद्धा काही वेगळ्या मानसिक आजारांमध्ये रूपांतर होऊ शकतं. सो ह्याचा कुठे ना कुठेतरी परस्पर संबंध आहे. पण ताण जो आपल्याला येतो तो खूप छोट्या छोट्या कारणांनी सुद्धा येऊ शकतो आणि मोठ्या कारणांमुळे सुद्धा येऊ शकतो. तो जर तसाच आपल्या डोक्यात राहिला तर त्याचं रूपांतर नैराश्यात नक्की होऊ शकतं, कारण आपण त्याच मनस्थितीत सतत असतो. एक दोन प्रश्न आहेत जे थोडेसे पर्सनल आहेत. तर मी जसं मगाशी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की जर तुमचे वैयक्तिक काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांच्या खाली तुमचा ईमेल आय डी लिहा, म्हणजे तुमच्या वैयक्तिक प्रश्नांवर तुमच्या ईमेलवर मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. आय थिंक एवढे आत्ता प्रश्न आहेत. सो एक पटकन छोटासा टेक होम मेसेज जर आपण बघायचा म्हटला तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की यू आर नॉट अलोन इन दिस पर्टिक्युलर सिच्युएशन. ठीक आहे. आपल्याला ताण येणं, आपल्याला स्ट्रेस येणं, नैराश्य येणं किंवा निगेटिव्ह विचार मनात येणं, निगेटिव्ह भावना मनात येणं, त्याचा आपल्या वर्तणुकीवर परिणाम होणं, या सगळ्या गोष्टी या अत्यंत स्वाभाविक आहेत. आपण एक साधारण माणूस आहोत. वी आर अ नॉर्मल ह्युमन बीइंग. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याबरोबर होणार आहेत, होऊ शकतात, हे ॲक्सेप्ट करायचं आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, आपल्याकडे चॉईस आहे की आपल्याला आपल्या जी काही सिच्युएशन आलेली आहे, आपल्यावर जी काही परिस्थिती आलेली आहे त्याच्याशी आपल्याला फाईट करायचं आहे का त्याच्यापासून आपल्याला पळ काढायचं आहे. सो यू ऑलवेज हॅव अ चॉईस इन युअर लाईफ. तिसरी आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक पेशंटला ही गोष्ट सांगते. मी काही लेक्चर्स अटेंड केलेत, त्याच्यामध्ये मी असं ऐकलं होतं आणि मला ती आवडली होती म्हणून एक बूस्ट करण्यासाठी किंवा मोटिवेट करण्यासाठी, आणि मला ती पटली पण होती म्हणून मी सांगते. सो तीच मी सगळ्यांना सांगेन की यू ऑल आर इंटेलिजंट इनफ और कपेबल इनफ टू डील विथ युअर प्रॉब्लेम्स. ठीक आहे. तुमच्या सगळ्यांकडे, आपल्या सगळ्यांकडे एक माणूस म्हणून एवढी क्षमता, एवढा इंटेलिजन्स नक्की आहे की आपण आपल्यावर आलेल्या निगेटिव्ह परिस्थितीशी, आपल्यावर आलेल्या संकटांशी किंवा आपल्यावर जे काही प्रॉब्लेम्स आलेले आहेत त्या सगळ्यावर आपण मात करू शकतो, त्या सगळ्याशी आपण डील करू शकतो. फक्त त्यामध्ये असं होऊ शकतं की काही वेळेला ते आपण स्वतः नाही करू शकत, म्हणून आपल्याला कोणत्या तरी दुसऱ्या व्यक्तीशी किंवा प्रोफेशनलची हेल्प घेण्याची गरज भासते, ज्याच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. वी ट्रीट एव्हरी क्लायंट, एव्हरी पेशंट ॲज अ नॉर्मल ह्युमन बीइंग.
ठीक आहे. वी नेवर डिफाईन की कोण नॉर्मल आहे आणि कोण ॲबनॉर्मल आहे. आम्ही कधीच आमच्याकडे येणाऱ्या लोकांना पेशंट असं म्हणत नाही, तर क्लायंट असं म्हणतो. कारण आमच्यासाठी ते रोगी किंवा आजारी नसतातच, ते नॉर्मल लोक असतात ज्यांना नॉर्मल प्रॉब्लेम्स असतात आणि त्याच्यासाठी त्यांना हेल्पची गरज असते, जी आम्ही करतो. आणि शेवटचा टेक होम मेसेज म्हणजे की मगाशी मी सांगितल्याप्रमाणे की प्लीज जो मेंटल हेल्थबाबत जो स्टिग्मा आहे तो आपण सगळ्यांनी दूर करण्याचा प्रयत्न करूया. आणि आपण जसं शारीरिक स्वास्थ्याला महत्त्व देतो तितकंच महत्त्व आपण मानसिक स्वास्थ्याला सुद्धा देण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. आणि मी आजचं सेशन अरेंज केल्याबद्दल सोहम फायनान्शियल सर्व्हिसेस आणि मधुमालती एंटरप्राइजेसचे आभार व्यक्त करते. थँक्यू.